of Computer Science College, Dr. Annasaheb G.D. Bendade, Mahila Mahavidyalay, Jalgaon. Welcome to all for this guest lecture on generative AI. Today we have resource person Mr. Manas Gajre sir for this virtual lecture. Sir completed MSc Mathematics in 2012, BE Computer in 2019. 9. Sir, speaker at National Conference GDC San Francisco from US. MGF Settle from US. Sir awarded Sir received award Shiv Gauran Puraskar and Shikshan Tapsri. Sir also founder of and CEO of Zabuja Labs in 2011 to 19. Sir developed over 1500 apps, 50 games, 5 VR games, and 2 reality books. Sir also co-founder of and CTO Breezy Hertz Private Limited in 2022 and 23. Sir also founder AI Leela 2023. Started with the version of helping mankind for the age of AI. Sir currently working on projects AILeela.com, CTOschool.live, OMT, OMText.com. I welcome sir and hand over the session to the sir. Please, sir. Hello everyone. Nice to meet all of you. Okay, so we'll keep this in English and Marathi mix. Unfortunately, my camera is not working, so I cannot turn on video. So I will share my screen and we'll just get started. Meanwhile, जर chat मध्ये तुम्ही तुमचे कोर्स आणि इयर टाकू शकाल तर इट विल बी गुड बिकॉज देन आय विल नो की कम्प्युटर सायन्सचे किती स्टुडंट्स आहेत, मॅथ्सचे किती स्टुडंट्स आहेत, रफली एक आयडिया येईल, राईट? अदरवाईज मॅम तुम्ही जस्ट एकदा मला सांगाल किती म्हणे आता कोणत्या इयरचे आहेत मोस्टली मुलं आणि कोणत्या स्ट्रीमचे आहेत? Sir, there are third year BCA students and third year BSc students are on have all have computer science background. Okay, all right, good. All right, so I'll share my screen. All right, my screen is visible. Yes, sir. ऑल राईट. सो जर मध्ये कोणता प्रश्न आला चॅट मध्ये वगैरे तर स्लाइड्स असल्यामुळे मला चॅट दिसणार नाही. सो तुम्ही मॅम केव्हा पण इंटरप्ट करून मला विचारू शकाल. ऑल राईट. Okay, sir. Thank you. सो नेक्स्ट लेट्स से 60 टू 70 मिनिट्स आपलं गोल हे आपल्याला हाय लेवल अंडरस्टँडिंग करून घ्यायची आता AI ची. एक्झॅक्टली हे सगळं फील्ड काय आहे. सो आपण खूप टेक्निकल नाही जाणार, पण आपण कॉन्सेप्च्युअली अंडरस्टँड करून घेणार कॉन्सेप्ट. आणि बिकॉज तुम्ही कम्प्युटर सायन्सचे आहात, तुम्हाला मशीन लर्निंग, डीप लर्निंग हे विषय ऍटलिस्ट कानावर आले असतील, तर एक बेसिक अंडरस्टँडिंग आपली क्लिअर झाली, इंट्युटिव्ह अंडरस्टँडिंग, तर तर आपल्याला ऍक्च्युअल टेक्निकल नॉलेज जरा सोपं जातं. सो दॅट इज अवर फोकस राईट नाव. मेनली 3 गोष्टी करणार आपण. एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट समजून घेणार,
मग जनरेटिव्ह एआयचे काही डेमोज बघणार आणि लास्टली आपण काही इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजीजचे लाईव्ह व्हिडिओज बघणार, की ज्याच्यावरून म्हणजे एक्झॅक्टली काय चालू आहे हे आपल्या लक्षात येईल. ऑल राईट. सो कम्प्युटर्स रफली आले 1975 मध्ये, राईट. सो 75 ला फर्स्ट मायक्रोसॉफ्ट आणि ऍपल हे दोन्ही कंपन्यांचा जन्म 1975 मध्ये झाला. 77 मध्ये ऍपलने त्यांचं पहिलं कॉम्प्युटर आणलं लिसा नावाने, आणि 80 मध्ये साधारण 80 मध्ये मायक्रोसॉफ्टने त्यांची ऑपरेटिंग सिस्टम आणली, डॉस वगैरे वगैरे, आणि तिथून पूर्ण आपल्या कम्प्युटिंग फील्डचा जन्म झाला. मग सुरुवातीला त्यांनी जे सॉफ्टवेअर्स दिले होते त्यामध्ये बेसिक वर्ड होतं. आता जेव्हा डॉस ऑपरेटिंग सिस्टम होती, म्हणजे लिटरली आपण जर 80 ते 95 चे जर कम्प्युटर्स बघितले तर आपल्याला कमांड्स टाईप कराव्या लागायच्या मोस्टली. आणि तेव्हा माऊस सुद्धा नव्हता. माऊस साधारण 90 नंतर माऊसची सुरुवात झाली. सो जेव्हा माऊस नव्हता तेव्हा आपल्याला ऍक्च्युली टाईप करून लिहावा लागायचा कोड किंवा इंटरॅक्शन. तेव्हा बेसिक अप्लिकेशन्स होते, एक्सेल, मायक्रोसॉफ्ट डॉस वगैरे वगैरे. आणि त्या पॉइंट पासून प्रोग्रामिंगच्या कॉन्सेप्टचा जन्म झाला. जेव्हा कॉम्प्युटर आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की कॉम्प्युटरवर युजर्सने काही ना काही गोष्टी करण्यासाठी प्रोग्राम्स लागतील, आणि जर प्रोग्राम्स असतील तर मग ते इंटरॅक्ट करू शकतील कॉम्प्युटरशी. आता प्रोग्रामिंग करणारे लोक कोण, तर एक ज्यांनी ऑपरेटिंग सिस्टम बनवली आहे ते स्वतः लिहितीलच, पण त्यांनी सिस्टम ओपन केली. मायक्रोसॉफ्ट म्हटले की फक्त आम्हीच प्रोग्राम्स लिहायला पाहिजे असं नाही, तर लोक पण लिहू शकतील. मग मग प्रोग्रामिंग लँग्वेजचा जन्म झाला. कोबोल आली. त्याच्यानंतर डॉट नेट खूप नंतर आली, पण त्याच्यामध्ये व्हिज्युअल बेसिक नावाची एक ऑपरेटिंग सिस्टम होती, बेसिक होती. मग C++ आले. सो या सगळ्या वरचा आपण कोड लिहितो. तो कोड करून आपण कम्प्युटर रन करू शकतो. आणि कम्प्युटरचं जे आपलं पूर्ण आर्किटेक्चर आहे, कर्नल म्हणतो आपण, लिनक्सचं कर्नल युनिक्स झालं फॉर एक्झाम्पल, तर ते त्या लँग्वेजला अंडरस्टँड करून घेतं. तर आपण हजारो सॉफ्टवेअर्स बघितले. व्हीएलसी किंवा लेट्स से विंडोज मीडिया प्लेअर, विनॅम्प होतं जुन्या काळामध्ये म्युझिक वगैरे प्ले करण्यासाठी. राइट. गेम्स सुद्धा आले, जे आता बाय डिफॉल्ट इन्स्टॉल्ड असतात. सॉलिटेअर किंवा माइंड स्वीपर वगैरे असे जे गेम्स कॉम्प्युटरवर इन्स्टॉल्ड आहेत, ते सगळे प्रोग्राम्सने लिहिलेले आहेत. तर ऍक्च्युअल कोडिंग लिहिणं याला आपण एक्सप्लिसिट प्रोग्रामिंग म्हणतो, की आपण इन्स्ट्रक्शन्स देतो आणि जेव्हा प्रोग्राम रन करू तेव्हा त्या इन्स्ट्रक्शन्स रन होतील. दॅट इज अवर नॉर्मल प्रोग्रामिंग. मग तुम्ही कोणतीही लँग्वेज घ्या, C++ किंवा जावा वगैरे वगैरे. आणि आत्ताचा जो आपण काळ बघतोय, साधारण लेट्स से 2010 नंतर, पण खऱ्या अर्थाने तो आपण आता 2020 नंतर पकडू शकतो, की जो ऍक्च्युअली उदयाला आला. दॅट इज, वी कॅन कॉल इट नॉन एक्सप्लिसिट प्रोग्रामिंग. म्हणजे आपण कोड नाही लिहित, आपण काहीतरी वेगळं करतो, आणि त्याला आपण ढोबळ मशीन लर्निंग म्हणतो. सो एक मार्ग झाला, की ऍक्च्युअल मध्ये तुम्ही इन्स्ट्रक्शन्स लिहा, की सपोज कॅल्क्युलेटर बनवायचं असेल तर 2+2 असं लिहा, आणि मग प्लसची ऍडिशनचा कोड लिहा आणि ऍक्च्युअल तो ऍडिशन करेल. किंवा सपोज आपल्याला टू डू लिस्ट बनवायची आहे, तर मग आपण काहीतरी डेटा टाकणार, डेट टाकणार, ड्यू डेट, सबमिट म्हणणार, आणि ऍक्च्युअल प्रत्येक वेळी तसाच रन होणार. आणि हा जो नवीन प्रोग्रामिंगची मेथड आपण बघतोय, तिथे आपण स्वतःहून कोड नाही लिहित. तिथे आपण त्याला उत्तरं देतो, प्रश्न आणि उत्तरं, आणि त्याला म्हणतो की तू स्वतः लॉजिक शोध. ठीक आहे. अँड दॅट होल फील्ड इज वी कॅन कॉल मशीन लर्निंग, अँड वी कॅन ऑल्सो कॉल इट लेट्स से एआय. तर रफली एआय फील्डमध्ये हे सब डोमेन्स येतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सगळ्यात वरच्या लेव्हलचा लेयर झाला, एक म्हणजे अम्ब्रेला टर्म झाली. मग त्याच्या आतमध्ये येतं मशीन लर्निंग, एक सबसेट आहे. मशीन लर्निंगचा सबसेट आहे तो डीप लर्निंग. आणि डीप लर्निंगचा सबसेट आता नवीन जो आपण बघतोय, चॅट जीपीटी वगैरे, दॅट इज जनरेटिव्ह एआय. आय होप की सगळ्यांनी चॅट जीपीटी वापरलं असेल इथे, राईट. जर नसेल वापरलं, देन यू शुड रिअली, म्हणजे सेशन संपल्यानंतर तुम्ही चॅट जीपीटीचं अकाउंट ओपन करून प्ले अराउंड विथ इट. दॅट इज अ न्यू फील्ड. सो एआय, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, जनरेटिव्ह एआय. आता प्रत्येकाच्या हे सेपरेट ब्रांचेस निघतात.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थ समजून घेऊ. आर्टिफिशियल म्हणजे मॅनमेड, राइट? समथिंग जे निसर्गाने नाही बनवलंय. जे आणि निसर्गाने जर नाही बनवलं एखाद्या सृष्टीमध्ये, तर कोणती स्पीसीज याची बनवणारी आहे ती आपण इन्सानच राहतो. लाइक ह्युमन्स इज द ओन्ली स्पीसीज की ज्यांना ब्रेन दिलंय आणि ज्यांना विचार करायची कपॅसिटी आहे आणि विचारांबरोबर ते त्यांची मेमरी त्याला लिंक करू शकतात आणि मेमरी आणि विचारशक्ती या दोघांचा संगम घालून आपण एक क्रिएटिव्ह आपण एक काहीतरी नवीन गोष्ट करतोय. म्हणजे इट्स इट्स समथिंग म्हणजे आपल्याला एक पूर्ण युनिव्हर्सशी खेळण्यासाठीचे टूल्स दिलेत या ब्रेनमुळे आणि मनामुळे. ब्रेन आणि माइंड या दोन्ही गोष्टींमुळे. तर बनवणारे आता आपणच आहोत. सो आर्टिफिशियल इज मॅन मेड आणि इंटेलिजन्स म्हणजे इथे अर्थ होतो इंटेलिजन्सचा बुद्धिमत्ता. आणि आपली बुद्धिमत्ता जर आपल्याला डिफाईन करायची असेल, की एक्झॅक्टली व्हॉट डू वी मीन बाय द कॉन्सेप्ट ऑफ इंटेलेक्ट ऑर द कॉन्सेप्ट ऑफ इंटेलिजन्स. बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर ही विकिपीडियाची डेफिनेशन आहे. एबिलिटी टू पर्सीव्ह ऑर इन्फर इन्फॉर्मेशन. पर्सीव्ह करणे म्हणजे जाणून घेणे, राइट? इन्फर करणे म्हणजे कन्क्लुजनला आणणे. याची एबिलिटी आणि रिटेन इट ॲज नॉलेज. म्हणजे आपण मेमरीमध्ये सेव्ह करतो, की आपण नवीन गोष्टी शिकलोय, ती आपण मेंदूमध्ये सेव्ह करतो आणि मग गरजेप्रमाणे ती इम्प्लिमेंट करतो, अप्लाय करतो कुठेतरी. सो ही जी एबिलिटी आहे याला आपण इंटेलिजन्स म्हणतो. सो आतापर्यंत ही जी कपॅसिटी आहे ही कोणत्याच प्राण्याला नाहीये. राइट? पूर्ण पृथ्वीमध्ये फक्त जरी मिलियन्स ऑफ स्पीसीज आहेत, बिलियन्स ऑफ स्पीसीज आहेत आणि या बिलियन्स ऑफ स्पीसीजमध्ये आपण एकच आहोत, की ज्यांना अशा पद्धतीचा इंटेलिजन्स दिलाय. आणि आता हा इंटेलिजन्स आपण रेप्लिकेट करतोय. हा इंटेलिजन्स आपण कृत्रिम पद्धतीने तयार करतोय आणि आपण तो मशीनमध्ये टाकतोय. आणि या पूर्ण प्रोसेसला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, की जसा मानवाचा मेंदू काम करतो, तसा सेम पद्धतीचा एक मेंदू तयार करणं. आता त्या मेंदूमध्ये काय इन्फॉर्मेशन असेल आणि तो कोणत्या विषयासाठी वापरायचा हा वेगळा भाग झाला. पण ही जी एबिलिटी आहे गोष्टीची किंवा त्या आता आपण ऑर्गन म्हणू शकतो ब्रेनला. पण कॉम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये त्या सिस्टमची जी एबिलिटी आहे, ही सगळी गोष्टी करून घेण्यासाठी, की इन्फॉर्मेशन पर्सीव्ह करणं, नॉलेज ग्रास्प करणं, सेव्ह करणं आणि ते नॉलेज अप्लाय करणं, डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन. ही एबिलिटी आता आपण ॲक्चुअलमध्ये नवीन तयार करतोय आणि दॅट होल फील्ड इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि याच्यावर मागच्या 40-50 वर्षांपासून काम चालू आहे. पण काही कारणांमुळे मागच्या 10 वर्षामध्ये हे ॲक्चुअली त्याने एक जंप घेतली मोठी आणि मागच्या 2 वर्षामध्ये आपण उडायला लागलो. म्हणजे आतापर्यंत जंप होती लेट्स से मागच्या 10-15 वर्षांमध्ये. पण मागच्या 2 वर्षांपासून जेव्हा ChatGPT आलं, तेव्हा आपण लिटरली रॉकेटसारखं उडायला लागलो. या म्हणजे स्पीड इन द सेन्स ऑफ स्पीड ऑफ डेव्हलपमेंट. तर याच्याविषयी आपण परत येऊ, की हे एक्झॅक्टली आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठे जातंय याविषयी आपण परत पुढच्या 40 मिनिटांनंतर एकदा परत टच बेस करू. मग आता येतं मशीन लर्निंग, की मग मशीन लर्निंग म्हणजे काय? सो 2 पद्धतीचे प्रोग्रामिंग पॅटर्न्स झाले, राइट? आधी तर शब्दांचा अर्थ समजून घेऊ, की इंटेलिजन्स आणि लर्निंग आपण साधारण सेम पकडू शकतो, की लर्निंग म्हणजे काय? नवीन इन्फॉर्मेशन ग्रास्प करता यायला पाहिजे. त्या इन्फॉर्मेशनवरून एक लॉजिक किंवा एक नॉलेज बिल्ड व्हायला पाहिजे आणि ते नॉलेज इम्प्लिमेंट करता यायला पाहिजे. या पूर्ण प्रोसेसला लर्निंग म्हणतोय. आणि ही लर्निंग जर आपण मशीनला दिली, तर आपण म्हणतोय मशीन लर्निंग. मशीन इज लर्निंग आणि मशीन या केसमध्ये आपण कॉम्प्युटर समजतोय. बट इट कॅन बी एनी मशीन इव्हेंच्युअली, की जिथे इलेक्ट्रॉनिक आहे. ते फ्रीज झालं, एसी झाला किंवा एनिथिंग व्हिच इज इलेक्ट्रॉनिक्स. कोणत्याही मशीनला अशी सिस्टम देणं, हे पूर्ण एक फील्ड येतं मग मशीन लर्निंग. तर आतापर्यंतचं जे ट्रेडिशनल प्रोग्रामिंग आपण थोडक्यात बोललो, त्याच्यामध्ये आपण प्रोग्राम लिहितो, तो कॉम्प्युटरला देतो आणि डेटाप्रमाणे तो प्रोग्राम थ्रू जातो आणि आउटपुटला येतो. मशीन लर्निंगमध्ये उलट होतं. आपण आउटपुट देतो त्याला डेटा बरोबर आणि आपण त्याला खूप उदाहरण देतो असं डेटा आणि आउटपुटचं आणि त्याला म्हणतो, की "बघ, मी तुला 1,00,000 रोज दिलेले आहेत. 1,00,000 डेटा दिलाय. यू फिगर आउट द लॉजिक. आय डोंट नो व्हॉट द लॉजिक इज.
इट्स युअर जॉब टू फिगर इट आउट व्हॉट इज द लॉजिक. आणि मग त्याला आपण जेवढा जास्त डेटा देऊ, तेवढं त्याचं लॉजिक जास्त रिफाईन होत जाईल. आणि मग त्याला आपण प्रोग्राम म्हणू आणि जो आउटपुट येतो, तो आउटपुट म्हणजे एक प्रोग्राम झाला. सो फॉर एक्झाम्पल लेट्स से आपण ट्रान्सलेशनचं जर आपल्याला सॉफ्टवेअर बनवायचं असेल, एक एक जस्ट लॉजिकल एक्सरसाइज करू. आपल्याला जर इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशनचं एक सिस्टम बनवायची आहे. मग आपण काय करणार, की इंग्लिशचे शब्द ट्रान्सलेट आपण आपल्याकडे डिक्शनरी ठेवणार आपण काहीतरी, की आय म्हणजे मी, गो म्हणजे जाणे, इट म्हणजे खाणे, मग आय एम गोइंग, मी जात आहे. तर मग आपल्याला सपोज आता असा डेटा आहे आपल्याकडे. आता आपण जर नॉर्मल पद्धतीने प्रोग्रामिंग केलं, तर आपण काय म्हणू, आय एम गोइंग असं इनपुट दिलं. तर आपलं लॉजिक काय राहील, की आय आलं, तर मग मी लावून टाक. आणि आता एम थोडंसं मुश्किल आहे, कारण एम मध्ये मल्टिपल अर्थ होऊ शकतात, की आहे, असणे, करणे. अ, आता एमला असणे म्हणू, तर मी असणे गोइंग, जातो. मी असणे जातो. जर असं शब्दशः जर आपण ट्रान्सलेट केलं शब्द टू शब्द, तर असं आपलं काहीतरी प्रोग्रामिंग लॉजिक बनेल. आणि लँग्वेजमध्ये हे करणं खूप कठीण आहे. जसं तुम्ही अजून उदाहरण देणार, की आय वॉज ट्रॅव्हलिंग टू मुंबई. मी मुंबईला ट्रॅव्हल करत होतो. शब्दशः अर्थ आय, मी. वॉज, होतो. गोइंग, जात, वगैरे, वगैरे. तर यू यू गेट द पॉइंट, की मॅन्युअली प्रोग्राम लिहिणं इज व्हेरी डिफिकल्ट फॉर समथिंग लाइक ट्रान्सलेशन. मग आपण मशीन लर्निंगमध्ये काय करतो, आपण इंग्लिश वाक्य घेतो आणि आपण मराठीचं ट्रान्सलेशन जे मॅन्युअली केलेलं आहे, ते पण घेतो. या दोन्ही गोष्टी घेतो. असे 1,00,000 वाक्य घेऊ आपण इंग्लिशचे आणि मराठीचे. आणि कॉम्प्युटरला त्या सांगू, की हे बघ, हे लाख वाक्य आहेत ट्रान्सलेशनचे, इंग्लिश आहे, त्याच्या समोर मराठी आहे. तू याच्यावरून एक लॉजिक लावून घे आता. आणि त्याच्यावरून जे आउटपुट येईल दॅट इज द ट्रान्सलेशन लॉजिक. आणि Google ट्रान्सलेट हे जर आपण वापरलं असाल तुम्ही, तर Google ट्रान्सलेट इज एक्झॅक्टली दॅट. त्यांनी ट्रेन करताना आपल्याकडून डेटा घेतला. त्यांनी ॲक्चुअली त्या युजर्सकडून ट्रान्सलेट करून घेतल्या गोष्टी. सो त्यांनी डेटा तयार केला आधी तर. आणि तो डेटा कॉम्प्युटरला दिला. आणि मग जेवढा जास्त डेटा, तेवढं रिफाईन्ड लॉजिक. तर सो मशीन लर्निंगमध्ये मल्टिपल सब टॉपिक्स येतात. एक हा झाला सुपरवाइज लर्निंग. मग येतो अनसुपरवाइज लर्निंग, रिइन्फोर्समेंट लर्निंग. तर कॉन्सेप्च्युअली समजून घेऊ, की सुपरवाइज लर्निंगमध्ये आपल्याला डेटा, आपल्याकडे आउटपुट दिलेलं असतं. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल आता वरचे जे नंबर्स आहेत, इग्नोर द नंबर्स, ते 2,1600 दॅट इज अ स्क्वेअर फीट. आणि राइट साइडला जी आहे ती प्राइस आहे, की 400 म्हणजे $4,00,000 अशी साधारण प्राइस आहे, की 2,000 स्क्वेअर फीटचं घर असेल तर $4,00,000 ची तुमची प्राइस येईल अंदाजे. तर सपोज आपल्याकडे असा डेटा आहे हजारो घरांचा, की जिथे एरिया आणि एरियाप्रमाणे प्राइस, एवढ्याच 2 गोष्टी आहेत. आणि आपल्याला आता नवीन याचा शोधायचा आहे, की नवीन घर कोणाला तरी विकायचं आहे, तर त्या घराचा किती रेट असायला पाहिजे, सपोज शोधायचं आहे. आणि आपल्याकडे खूप लिमिटेड डेटा आहे. इथे आपण सांगतही नाही, की एरिया कोणता आहे, म्हणजे कोणत्या लोकॅलिटीमध्ये किती बेडरूम्स आहेत वगैरे काही बोलत नाही. फक्त सिंपल एक्झाम्पल, एकच व्हेरिएबल आहे आपल्याकडे. तर आता याला जर आपण मशीन लर्निंगमध्ये टाकू, तर हे सुपरवाइज्ड होईल, कारण आपल्याकडे आउटपुट आहे. आपल्याकडे प्राइस जी आपल्याला प्रेडिक्ट करायची आहे, ती प्राइस ऑलरेडी आहे सॅम्पल डेटाची. हे जे 5 रोज दिसतात हे सॅम्पल डेटा झाला. सॅम्पल डेटा म्हणजे तो आपल्याकडे आहे. मग मशीन लर्निंगमध्ये काय होतं, आपल्याला पॅटर्न शोधायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याला ग्राफमध्ये टाकू. सो खालचा जो ग्राफ दिसतोय तुम्हाला, त्यामध्ये आपण एरियाप्रमाणे च्या प्राइस इज वाय ॲक्सिस आणि एरिया इज द एक्स ॲक्सिस खालचा. आपण फक्त प्लॉट केलेले आहेत ते. जे ब्लू ब्लू क्रॉस दिसतायत, ते क्रॉस इज प्लॉटिंग ऑफ डेटा, जो आपल्याकडे टॅब्युलर फॉर्ममध्ये आहे वरती. आता मशीन लर्निंगचा अप्रोच काय राहतो, की बघा हा आपल्याकडे डेटा आहे. या डेटाचं लॉजिक शोधा. दॅट इज द क्वेश्चन. मग आपण काय करणार, आपण त्याला एका फॉर्म्युलामध्ये फिट करायचा प्रयत्न करू. आता डेटा बघून आपल्याला वाटतंय, की हे एका लाईनमध्ये येऊ शकतं. प्लस आपल्याकडे एकच व्हेरिएबल आहे एक्स, म्हणून आपण हा ग्राफ प्लॉट करू शकतोय. वाय आपला आउटपुट आहे आणि एक्स आपलं इनपुट आहे.
मग जेव्हा आपण त्याचं लाईन शोधतो की बेस्ट लाईन काय झाली, तर ती राईट साइडला आली आहे. ती लाईन जी काढलेली आहे राईट साइडची, दॅट इज एक ढोबळमानाने आपल्याला एक मिळाली आहे लाईन, की ज्याच्यावरून आपण म्हणू शकतो, की जर तुमचं घर 3,500 एरियामध्ये असेल, तर या लाईनवर 3,500 च्या एक्सला कोणता वाय आहे, ती व्हॅल्यू येईल. आणि थोडंफार वर-खाली होऊ शकतं. बिकॉज आपली आउटपुट परफेक्ट नाहीये. आणि याचं इक्वेशन काय राहतं आपल्या लाईनचं mx प्लस सी. y इक्वल टू mx प्लस सी आपण 8वी-9वी मध्ये बघितलेलं. दॅट इज द इक्वेशन ऑफ लाईन वन डायमेन्शन. आता y इक्वल टू mx प्लस सी याचा कम्प्युटर सायन्स आपल्याला जर नसेल लक्षात येत, तर वी शुड स्पेंड सम टाइम देअर. म्हणजे एक 10-15 मिनिटं तुम्ही देऊन नंतर अंडरस्टँड करून घ्या, की एक्झॅक्टली या इक्वेशनचा अर्थ काय होतो. बिकॉज विदाऊट अंडरस्टँडिंग y इक्वल टू mx प्लस सी, इट्स डिफिकल्ट टू डू लेट्स से मशीन लर्निंग. म्हणजे इव्हन सिलेबसमध्ये असो किंवा पर्सनली शिकायचं असो, दिस इज द बेसिक इक्वेशन दॅट वी नीड टू अंडरस्टँड ॲटलीस्ट कॉन्सेप्च्युअली, की एक्झॅक्टली एम म्हणजे काय, सी म्हणजे काय, वगैरे. आणि इट्स द सिम्पलिस्टिक इक्वेशन. म्हणजे एक व्हेरिएबल आहे, आपण एकून खाली जाऊ नाही शकत. सो एका व्हेरिएबलचं आपण एक्झाम्पल घेतलं. बट आय थिंक इट इट मस्ट बी क्लिअर टू मोस्ट ऑफ यू. तर हे झालं एकदम सिम्पल एक्झाम्पल. येस मॅम. हे झालं सगळं एकदम सिंपल एक्झाम्पल फॉर सुपरवाइज लर्निंग, की आपल्याकडे एकच डेटा आहे म्हणून आपण एक्स म्हणतोय. ठीक आहे. आता ऑफकोर्स वी नो की फक्त एरियावरून आपण घराची प्राइस प्रेडिक्ट नाही करू शकत. त्याच्यासाठी आपल्याला बरेच पॅरामीटर्स लागतात. मग आपण थोडंसं एक स्टेप पुढे जाऊ. सपोज आपल्याकडे आता 2 डेटा टाइप आहेत. एरिया आहे आणि नंबर ऑफ बेडरूम आहे. सो आपल्याला माहित आहे की जेव्हा नंबर ऑफ बेडरूम जास्त असतात, तेव्हा घराची प्राइस जरा वाढू शकते. सो वी हॅव 2 व्हेरिएबल्स नाऊ. आणि मग आउटपुट हे. मग आता 2 व्हेरिएबलला जर व्हिज्युअली डेटा जर प्लॉट करायचा असेल, तर कसा करणार? दॅट विल बी 3 डायमेन्शनल ग्राफ. समथिंग लाइक दिस. आता इग्नोर द मायनस व्हॅल्यूज वगैरे. बट इथे जे एक्स आणि वाय दिसतंय, इमॅजिन एक्स ही तुमची प्राइस झाली, सॉरी एक्स ही तुमची स्क्वेअर फूटचा एरिया झाला, वाय हे तुमचे नंबर ऑफ बेडरूम झाले सपोज. आणि मग जी प्राइस आहे, आता जर तुमचा एक्स आणि वाय दोन्ही जर इनपुटमध्ये गेले, तर आउटपुट कसं दाखवणार? देन यू हॅव टू गो इंटू अ 3 डायमेन्शन नाऊ. मग थर्ड डायमेन्शन मध्ये आपण म्हणून त्याला उंची आली, डेप्थ. आणि मग जेवढं जास्त उंच, तेवढी जास्त प्राइस. म्हणजे प्राइस जास्त आहे, तर तो उंच येईल तो पॉइंट त्या एक्स वायला. जस्ट ट्राय टू व्हिज्युअलाइज. सो हे झालं 2 डायमेन्शनल व्हेरिएबलमध्ये. आणि आपले जे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत, की जे आपण मशीन लर्निंगला सॉल्व्ह करतो, ते मल्टी डायमेन्शनल असतात. कधी 15, कधी 20, कधी 100, कधी 150. तर मग त्या पॉइंटला वी कॅनॉट व्हिज्युअलाइज इट. मग आपण त्याला जनरलायझेशनमध्ये टाकतो. मग त्याला म्हणून आपण ते X1, X2, X3 असे शब्द वापरतो. सो वी डोंट व्हिज्युअलाइज इट. बट म्हणजे व्हिज्युअलायझेशन आपण फक्त इंट्युटिव्ह अंडरस्टँडिंगसाठी घेतो, की जर वन डायमेन्शनल असेल, तर ग्राफ सिंपल येईल लाईन. आणि जर 2 डायमेन्शनल असेल, तर प्लेन येईल इनपुटसाठी प्लेन. आणि प्लेनला जर तुम्ही उंचावर आणणार, तर मग 3 डायमेन्शनल होऊन जाईल ते. कारण आउटपुट इज द थर्ड डायमेन्शन. सो दिस इज द जनरल अप्रोच. आणि इथे आपण एकच काम करतो मशीन लर्निंगमध्ये. आपण फॉर्म्युला शोधायचा प्रयत्न करतो. जसं तिकडे mx प्लस सी होतं. y इक्वल टू mx प्लस सी. इथे काय होईल इक्वेशन? mx प्लस ny प्लस सी इक्वल टू झेड. म्हणजे झेड हे आपलं आउटपुट झालं. mx प्लस ny प्लस झेड प्लस सी. सी म्हणजे तुमचा बायस झाला. इक्वल टू झेड. समथिंग लाइक दॅट. आणि जेव्हा आपले 2 व्हेरिएबल येतात, तेव्हा नॅचरली तो ग्राफ 3 डायमेन्शनलमध्ये होतो. सो पॉइंट हा आहे की मशीन लर्निंगमध्ये वी ओन्ली ट्राय टू फिट द डेटा इंटू अ फंक्शन. आपल्या फंक्शन शोधायचं आहे, की जर mx प्लस सी असेल, तर m काय असायला पाहिजे. आणि जर mx प्लस ny असेल, तर m आणि n काय असायला पाहिजे. वी आर ट्राइंग टू फाइंड द इक्वेशन ऑफ दॅट फॉर्म लाईन, किंवा इक्वेशन ऑफ दॅट प्लेन, किंवा इक्वेशन ऑफ दॅट एंटायर सिस्टम. X1, X2, X3 असतील, तर मग M1, M2, M3 लागतील आपल्याला. आणि कोणत्या इक्वेशनने
बेस्ट पद्धतीने डेटा रिप्रेझेंट होतोय, ठीक आहे. डेटा रिप्रेझेंट कोणत्या लाईनने बेस्ट होतोय, ती लाईन किंवा तो फॉर्म्युला इज अवर फायनल लॉजिक. तर फॉर एक्झाम्पल जर ही लाईन डेटाला हे करते, ही लाईन डेटाला बेस्ट रिप्रेझेंट करते आणि इथे डेटा म्हणजे ते लाल डॉट झाले 4. ही लाईन बेस्ट रिप्रेझेंट करते, तर तो जो ग्रीन आलाय ना, दॅट इज अवर एरर मार्जिन. दॅट इज द एरर. पण ठीक आहे, थोडा 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 कमी जास्त एरर चालू शकतो. एवढा काही प्रॉब्लेम नाहीये. पण आपलं ॲज अ मशीन लर्निंग सायंटिस्ट, व्हॉट इज अवर गोल? अवर गोल इज टू रिड्यूस द एरर. ही जी ग्रीन लाईन आहे, ही ग्रीन लाईन कमी करणे. दॅट इज द गोल. मग आपण लाईनला अजून थोडंसं तिरपं करणार आणि बघणार की अजून चांगला तो देतोय का? वगैरे, वगैरे. आता हा 4 गोष्टींवर आपण कधी करू नाही शकत. सो वी हॅव थाउजंड्स ऑफ डेटा सेट्स, थाउजंड्स ऑफ डेटा एक्झाम्पल्स इन अ सॅम्पल डेटा, की ज्याच्यावरून आपण आणि जेवढा जास्त डेटा तेवढं जास्त आपण ॲक्युरेटली फंक्शन फाइंड करू शकतो. So the only point is we have to find a function that represents the data with least amount of error. कमीत कमी एररने जास्तीत जास्त डेटा रिप्रेझेंट करणारं फंक्शन शोधायचंय. दॅट इज द गोल ऑफ मशीन लर्निंग. मग फंक्शन्स मल्टिपल टाइप्स असतील, तर यू हॅव टू अंडरस्टँड द लिटल बिट ऑफ जॉमेट्री ऑर मॅथमॅटिक्स लाईक अल्जेब्रा ॲटलिस्ट. आणि आता आपण टेक्निकली नाही जाणार, पण बेसिक काही गोष्टी क्लिअर करायच्या असतील. दिस इज अनदर सॉर्ट ऑफ एन एक्झाम्पल फॉर क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन प्रॉब्लेम, की डेटा जो नवीन येतोय, तो नवीन डेटा इकडे टाकायचा की तिकडे टाकायचा, तो ग्रीन मध्ये जाईल की लाल मध्ये जाईल, हे आपल्याला जर प्रेडिक्ट करायचंय. दॅट इज अ क्लासिफिकेशन. आणि आपलं प्राइसिंग होतं, प्राइसिंग वॉज अ रिग्रेशन प्रॉब्लेम. जर तुम्ही रिग्रेशन हा शब्द ऐकला असेल, रिग्रेशन म्हणजे काय? कंटिन्युअस व्हॅल्यू. इथे बघाल आउटपुट इज अ कंटिन्युअस व्हॅल्यू. 400, 350, 330, कधी 370 असू शकतं, 302, 200 असू शकतं. इट्स अ कंटिन्युअस व्हॅल्यू, जी कुठे पण येऊ शकते वाय मध्ये. याच्या अगेन्स्ट हा जो डेटा आहे, दिस कॅन यू कॅन थिंक ऑफ इट ॲज अ, फॉर एक्झाम्पल सपोज ट्युमर आहे. ट्युमर हा बिनाइन आहे की स्ट्रॉंग आहे? म्हणजे ट्युमर हा ऍक्च्युअल खोटा आहे की खरा आहे, फॉर एक्झाम्पल. तर असे जे प्रॉब्लेम आहे, किंवा चित्र दिलंय आपण आणि विचारतो त्याला की हे चित्र कुत्र्याचं आहे की नाहीये, हो किंवा नाही, याला क्लासिफिकेशन म्हणतो. आणि कंटिन्युअस असेल तर ते रिग्रेशन झालं. आता क्लासिफिकेशन मध्ये आता आपण इथे 2 एक्झाम्पल बघतोय, की पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण म्हणू शकतो की एक लाईन सेपरेट करू शकते. सपोज आपल्याला अशी लाईन मिळू शकते की ज्या लाईनच्या खाली आला तर तो लाल आहे, लाईनच्या वरती गेला तर तो ग्रीन आला. आणि दुसऱ्या टाईपचा डेटा राहू शकतो होता, की जो राइट साइडच्या ग्राफमध्ये दिलाय, जो लिनियरली नाही सांगता येणार. आता याच्यासाठी आपल्याला सर्कल तयार करावं लागेल, आणि सर्कल इज नॉट लिनियर. सो फंक्शन्स वेगवेगळे असतील. जर y इक्वल टू mx प्लस c असेल तर लाईन मिळेल. पण जर आपल्याला सर्क्युलर असेल तर मे बी mx स्क्वेअर प्लस ny स्क्वेअर असा काहीतरी, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस इक्वल टू 1 हा आपला एक फॉर्म्युला आहे सर्कलचा, राईट? सो ऑन दॅट म्हणजे आपलं फंक्शन बदललं तिकडे. तर मशीन लर्निंग म्हणजे आपण फंक्शन्स शोधायचे आहेत. तर फंक्शन्स बऱ्याच टाइप्सचे आहेत. सो ॲज स्टुडंट्स वी नीड टू अंडरस्टँड दोज फंक्शन्स, की कोणत्या फंक्शनचं आउटपुट कसं येतं. एक इंट्युटिव्ह अंडरस्टँडिंग जर याची आली, तर इट बिकम्स व्हेरी इझी टू अंडरस्टँड थिंग्स. कोडिंग तर सोपंच आहे. कोडिंग तुम्हाला लिटरली कॉन्सेप्च्युअली न समजता पण तुम्ही कोड कोड बघून गोष्टी करून घ्याल. बट कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज देन यू कॅन गो इन डेप्थ. मग ही टेक्निकल डेफिनेशन येते. ही म्हणे वाचून थोडी समजावून घेऊ शकतो. पण बेसिकली याचा अर्थ प्रोबॅबली तुम्हाला सिलेबसमध्ये सुद्धा असेल. तर मशीन ऑफिशियल डेफिनेशन जी मशीन लर्निंगची केलेली, बऱ्याच डेफिनेशन आहेत त्यापैकी एक इज की प्रोग्राम इज सेट टू लर्न फ्रॉम एक्सपिरियन्स ई. म्हणजे एक्सपिरियन्स ई विथ रिस्पेक्ट टू टास्क टी, आणि परफॉर्मन्स सपोज पी असेल, तर आपण आपण असं म्हणू की प्रोग्राम केव्हा शिकतोय प्रोग्राम, की जेव्हा
एखाद्या टास्कसाठी, लेट्स से टी टास्क आहे. एखाद्या टास्कसाठी आणि एखाद्या परफॉर्मन्स साठी, म्हणजे त्या टास्कच्या अगेन्स्ट आपण परफॉर्मन्स पण चेक करणार. एखाद्या टास्कसाठी परफॉर्मन्स पी आहे, तर आपण हे म्हणणार प्रोग्राम तेव्हा शिकतोय जेव्हा अ, जसा एक्सपिरियन्स वाढेल, एखादा टास्क करण्यासाठीचा एक्सपिरियन्स जसा वाढेल, तसा त्याचा परफॉर्मन्स पण वाढतोय. सो त्याचा परफॉर्मन्स पी जर वाढला, जेव्हा त्याचा एक्सपिरियन्स वाढतोय एखाद्या पर्टिक्युलर टास्कसाठी, तेव्हा आपण म्हणू की सिस्टम शिकते. सो सपोज आपलं टास्क टी झालं की डिटेक्शन ऑफ ट्यूमर. परफॉर्मन्स झाला की करेक्टली किती आयडेंटिफाय केलेत, किती पर्सेंटेज करेक्टली आयडेंटिफाय केलेत. आणि एक्सपिरियन्स आहे की डेटा सेट आपण बघतोय. ठीक आहे. सो जेव्हा या टास्कसाठी, डिटेक्शन ऑफ ट्यूमरसाठी, जेवढा जास्त एक्सपिरियन्स देऊ आपण, जेवढा जास्त डेटा देऊ, त्या डेटाप्रमाणे जर परफॉर्मन्स वाढला, तर आपण समजायचं की सिस्टम शिकते. सो सुपरवाइज मध्ये आपण बेसिकली आपल्याकडे आउटपुट असतं, राईट? आणि आउटपुट वरून आपण फॉर एक्झाम्पल आपलं जेव्हा ट्रान्सलेशन आपण बोललो, ट्रान्सलेशन मध्ये आपल्याकडे आउटपुट आहे, की इनपुट पण आहे इंग्लिशमध्ये, आउटपुट पण आहे मराठीमध्ये, आणि आपण दोन्ही त्याला देतोय. दॅट इज सुपरवाइज लर्निंग. त्याला आपण लेबल डेटा म्हणतो. खालचं एक्झाम्पल सोडून द्या, ते जस्ट मी असेच टाकलेलं आहे. इट्स सो आउटपुट आहे आपल्याकडे. अनसुपरवाइज म्हणजे आपल्याकडे आउटपुट नाहीये. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल, लेट्स से आपल्याकडे न्यूजपेपरचे आर्टिकल्स आहेत 1000, आणि न्यूजपेपरचे हजारच आहे, आणि आपल्याला आपला प्रश्न असा आहे की या 1000 न्यूजपेपर आर्टिकल्सला तुम्ही क्लासिफाय करा. कोणते स्पोर्ट्सचे आहेत, कोणते टेक्नॉलॉजीचे आहेत, कोणते बिझनेसचे आहेत, कोणते पॉलिटिक्सचे आहेत. तुम्ही क्लासिफाय करा आणि तू स्वतः शोध की किती पद्धतीचे क्लासिफिकेशन होऊ शकतात. सपोज हा प्रॉब्लेम झाला, तर दिस इज अनसुपरवाइज लर्निंग. कारण आपल्याकडे आउटपुट त्याला पण काही असं सांगत नाही की हे आर्टिकल स्पोर्ट्सचं झालं, हे आर्टिकल इलेक्शन पॉलिटिक्सचं झालं. आपण सांगत नाही. आपण त्याला म्हणतोय की तू स्वतः शोध किती किती क्लासिफिकेशनचे सेट होऊ शकतात, आणि तू स्वतः त्यांना त्यामध्ये असाइन करून टाक व्हॅल्यूज. दॅट इज अवर अनसुपरवाइज लर्निंग. मग एक देन देयर इज अनदर पार्ट विच इज रिइन्फोर्समेंट लर्निंग. तर रिइन्फोर्समेंट लर्निंग स्पेशली गेम्स खेळण्यामध्ये येतं. सो रिइन्फोर्समेंटचं लॉजिक थोडं वेगळं राहतं. त्यामध्ये आपण त्याला रिवॉर्ड आणि पनिशमेंट करतो. म्हणजे इमॅजिन एक लहान मुलगा आहे सपोज, किंवा इव्हन आपण पेट कुत्रे वगैरे असतात, त्यांना पण ट्रेनिंगसाठी आपण हे वापरतो. किंवा लहान मुलांना पण आपण ही सिस्टम वापरतो, की त्याने जर चांगलं काम केलं तर आपण त्याला शाबासकी देतो, किंवा त्याला चॉकलेट देतो. त्याने काहीतरी चुकीचं केलं तर आपण त्याला शिक्षा करतो. त्याला आपण रागवतो किंवा त्याला मे बी छडी मारणार वगैरे. तर आपण शिक्षा आणि बक्षीस याच्यावरून आपण त्याला प्रोग्राम करतो. तर हे प्रोग्रामिंग जर कॉम्प्युटरला दिलं, तर त्याला म्हणतो रिइन्फोर्समेंट लर्निंग. सो फॉर एक्झाम्पल, जेव्हा चेस खेळायला आपल्याला शिकवायचंय कॉम्प्युटरला, तर त्याने एक मूव्ह केली आणि ती जर ती मूव्ह बरोबर असेल, तर आपण त्याला पॉइंट्स देणार की वाह! बरोबर खेळला. आणि त्याने जर ती मूव्ह चुकीची खेळली, तर आपण त्याला -1 करणार त्याचा पॉइंट. आणि त्याला माहिती आहे की त्याला त्याचे पॉइंट्स वाढवायचे आहेत. सो तो स्वतः शिकत जातो या प्रोसेसमधून. बक्षीस त्याला त्याला असं सांगितलं आहे आपण की तुझं काम आहे की बक्षीस जास्त मिळवायचे आणि शिक्षा कमी होऊ द्यायची आहे. तर प्रत्येक पॉइंटला आपण त्याला शिक्षा आणि बक्षीस देत राहतो, आणि त्या गोष्टीवरून तो हळू शिकत जातो. आणि हे करत-करत लिटरली एवढ्या लेव्हलला आपण नेलंय, आपण म्हणजे ह्युमन्सने, बट कंपनीचं नाव आहे DeepMind, की 2017 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन, एक कॉम्पिटिशन आहे चेसपेक्षा जास्त मोठा कॉम्प्लेक्स गेम आहे गो. चांगला नाही म्हणणार, चेसपेक्षा कॉम्प्लेक्स गेम आहे गो. चायना आणि जपानमध्ये खेळला जातो. दॅट इज मोर डिफिकल्ट. तर त्या गेमचा जो वर्ल्ड चॅम्पियन होता, त्याला कॉम्प्युटरने हरवलं. आणि दॅट वॉज एअर्ड वगैरे, वगैरे. आपण त्याच्यामध्ये एक फोटो आहे. त्याच्यावर पूर्ण डॉक्युमेंटरी निघाली आहे 90 मिनिट्सची. तुम्ही YouTubeवर तुम्ही वाचा, ती डॉक्युमेंटरी बघितली तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. इट वॉज म्हणजे चायना की कुठेतरी ती कॉम्पिटिशन झाली होती. कोरियामध्ये झाली होती प्रॉबॅबली. ही वॉज अ कोरियन ग्रँड चॅम्पियन. तर तिथे ती मॅच झालेली. हा माणूस आपला वर्ल्ड चॅम्पियन समोर बसलाय आणि दुसऱ्या साइडला कॉम्प्युटर आहे. आणि तो कॉम्प्युटर म्हणजे कॉम्प्युटरची मूव्ह एक माणूस खेळतोय, पण कॉम्प्युटर सांगतोय काय खेळायचं.
आणि इट लिटरली म्हणे जिंकला 4-1 वगैरे काहीतरी स्कोर झाला होता. दॅट इज रिइन्फोर्समेंट लर्निंग बेसिकली. ठीक आहे. सो रिग्रेशन क्लासिफिकेशन जस्ट फॉर मोर अंडरस्टँडिंग आपण क्लासिफिकेशन मध्ये सेपरेट येतात. रिग्रेशन मध्ये कंटिन्युअस व्हेरिएबल आहे. मशीन लर्निंग मध्ये आपण सिंपल इमेज लर्निंग पण करू शकतो. सो ही हँड रिटन लेटर्स आहेत आणि आपल्याला शोधायचं आहे की कोणता नंबर 2 आहे किंवा दिलेला नंबर कोणता आहे वगैरे. तर तिथे पण मशीन लर्निंग वापरता येऊ शकतं. बट इट्स स्टील म्हणजे ते जास्त करून डीप लर्निंग येतं विच विल सी. बट इव्हन मशीन लर्निंग कॅन बी युजफुल टू सम एक्सटेंट. तर लॉंग स्टोरी शॉर्ट, मशीन लर्निंग हाय लेवलला बघितलं तर वी आर ओनली लुकिंग फॉर अ फंक्शन. बाकी काहीच करत नाही. आपल्याला फंक्शन शोधायचंय. आणि इन दॅट फंक्शन डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन विल बी डिफरंट. सपोज आपल्याला व्हॉइस आवाजावरून ट्रान्स्क्रिप्शन करायचंय, की आपण बोललोय तोंडी आणि त्याचं आपल्याला शब्दांमध्ये हवंय. तर मग आपण वेगळं फंक्शन शोधणार. इमेज क्लासिफाय करायची आहे, की मांजर आहे की नाही आहे. देन देर इज अनदर फंक्शन. आणि मग याला आपण डेटा घेतो, मग टेस्ट डेटा, ट्रेन डेटा वगैरे वगैरे. दॅट बिकम्स टेक्निकल मॅटर्स, जे आपण सेपरेटली क्वेश्चन आन्सर्स मध्ये बघू शकतो जर गरज पडली तर. अदरवाइज विल डू अनदर सेशन. बट दिस इज मोस्टली मशीन लर्निंग, वेदर इट इज सुपरवाइज्ड, वेदर इट इज अनसुपरवाइज्ड और रिइन्फोर्समेंट. आपल्याला फक्त फंक्शन शोधायचं आहे. ठीक आहे. सो मशीन लर्निंग आपण एक दुसऱ्या पद्धतीने जर म्हणायचं असेल तर हार्ड कोडेड रूल्स पेक्षा एक्सपिरियन्स आणि एक्झाम्पल्स वरून शिकवणं म्हणजे मशीन लर्निंग. राईट. हार्ड कोडेड प्रोग्रामिंग करण्यापेक्षा एक्झाम्पल्स आणि एक्सपिरियन्सने जर सिस्टम शिकत असेल देन दॅट इज मशीन लर्निंग. मग आपण येतो डीप लर्निंग मध्ये. आणि डीप लर्निंग हा एक सबसेट झाला मशीन लर्निंगचा. तर डीप लर्निंग मध्ये आपण डेटा रिप्रेझेंटेशन शिकतो. ठीक आहे. आणि त्या डेटा रिप्रेझेंटेशन हे थोडेसे मिनिंगफुल असतात. म्हणजे काय, की सपोज आपला इनपुट डेटा हा चेहरा आहे. तर मग आणि आपल्याकडे लेयर्स आहेत. आता सपोज डीप लर्निंगचे 3 लेयर्स आहेत. तर लो लेवल फीचर्स मध्ये आपल्याला फक्त ते पांढऱ्या काळ्या रेषा दिसत आहेत. मग मिड लेवल मध्ये आपल्याला वेगवेगळे चेहऱ्याचे हिस्से दिसत आहेत, की डोळा, कान, ओठ, नाक वगैरे वगैरे. आणि हाय लेवल मध्ये जरा इमेज बनली आहे आता चेहऱ्याची तिसरी. तर अशा पद्धतीची सिस्टम की जी प्रत्येक स्टेपला काही ना काही गोष्टी शिकत जाते, अशी सिस्टम म्हणजे डीप लर्निंग. आणि डीप लर्निंग इज वेअर दी मोटिवेशन ऑफ दॅट सिस्टम इज द ह्युमन ब्रेन. आपलं ब्रेन जसं काम करतं, म्हणजे जशा पद्धतीने काम करतं, तशी सिस्टम आपण डीप लर्निंग मध्ये तयार केली आहे किंवा करतो. मशीन लर्निंग मध्ये आपण फंक्शन शोधतोय. डीप लर्निंग मध्ये आपण मेंदूसारखं काहीतरी तयार करतो. तर फॉर एक्झाम्पल आता वरची जी इमेज आहे दॅट इज द न्यूरॉन इन अवर ब्रेन. आणि या न्यूरॉनला जे छोट्या छोट्या दांड्या असतात त्यांना आपण डेंड्रायटिस म्हणतो. ठीक आहे. तिथे आपण त्याला मल्टिपल इनपुट्स मिळतात, X1, X2, X3. आणि मग त्याची बॉडी असते आणि ते ॲक्झॉन कडून बाकीच्या न्यूरॉन्सला कनेक्ट होतात. आणि हा एक न्यूरॉन झाला. असे आपल्या ब्रेनमध्ये 100 बिलियन पेक्षा जास्त न्यूरॉन आहेत. म्हणजे 100 अब्ज पेक्षा जास्त न्यूरॉन्स आपल्या मेंदूमध्ये आहेत. आणि हे जे न्यूरॉन आहे तसंच आपण डीप लर्निंग मध्ये असा न्यूरॉन तयार केलाय, की खालची जी डायग्राम आहे, X1, X2, X3 असे इनपुट्स असतात. आणि त्याला हे सगळं मिळून एक न्यूरॉन बनतो बेसिकली. हे जे लॉजिक लिहिलंय, वेट, सम वगैरे वगैरे. आपण याच्याकडे येऊ परत. पण ढोबळमानाने ह्युमन ब्रेनला, आपल्या ब्रेन मधल्या न्यूरॉनला जसं इनपुट मिळतं आणि ते न्यूरॉन 4 न्यूरॉन पर्यंत पाठवतं आणि मग 4 न्यूरॉन अजून 8 न्यूरॉनला पाठवतं. आणि मग फायनली एक आउटपुट तयार होतं आपल्या डोक्यामध्ये. आणि मग ते आउटपुट आपल्या म्हणजे आउटपुट एक्सप्रेस होतं बोलताना, लिहिताना, विचार करताना वगैरे वगैरे. सो जेव्हा आपल्या मेंदूमध्ये एखादा विचार येतो किंवा पहिला विचार येऊन गेला सडनली, आणि आता जेव्हा दुसरा विचार येतोय, तर ही जी गॅप आहे पहिला विचार आणि दुसऱ्या विचाराच्या मधली, या विचाराच्या प्रोसेसमध्ये हे सगळे न्यूरॉन्स फायर होत आहेत. आणि जेव्हा आपण बऱ्याचदा गमतीमध्ये गेम खेळतो, की जेव्हा मी शब्द बोलतोय, पहिला शब्द डोक्यात काय येतोय ते सांग.
बरोबर. आपण बऱ्याचदा कधी-कधी हा गेम तुम्ही बघितला पण असेल, की इंडिया किंवा कुत्रा किंवा काहीतरी एल्स तेव्हा आपण समोरच्याला विचारतो, की "तू पहिला शब्द काय येतो डोक्यात तो सांग" आणि मग तो सांगतो आपल्याला. सो जेव्हा आपण हा गेम खेळतोय, लिटरली आपल्या डोक्यामध्ये तेव्हा काय होतंय, की जो जो डोक्यात पहिला विचार येतोय, तर इट इस लाइक की त्या विचाराचे जे न्यूरॉन्स आहेत, ते न्यूरॉन्स फायर होतायत ब्रेनमध्ये. सो आपल्या ब्रेनमध्ये ऑलरेडी एक पॅटर्न बनलाय. 100 बिलियन न्यूरॉन्स आहेत आणि ते न्यूरॉन्स सर्टन वेमध्ये कनेक्टेड आहेत. आणि नवीन इन्फॉर्मेशन प्रमाणे आपला मेंदू स्वतःची जडणघडण अजून इम्प्रूव्ह करत राहतोय. कंटिन्युअस शिकतोय आपला मेंदू. बरोबर. आता जेव्हा तुम्ही या गोष्टी ऐकतायत, तेव्हा मेंदू सगळं ग्रास्प करून घेतोय आणि त्याची प्रोसेसिंग ऑटोमॅटिकली होते. आता या क्षणी जर तुम्ही लक्ष देऊन ऐकत असाल, तर प्रोबॅबली या क्षणी मेंदूचं चे फायरिंग होणार नाही तेवढी. कारण आता तुम्ही पूर्ण अटेन्शनने जर ऐकत असाल तर. पण जेव्हा आपण झोपतोय रात्री किंवा जेव्हा आपण शांत असतो, आपला मेंदू गोष्टींना एक लिंक लावत जातो. एक त्याच्यामध्ये एक सुसूत्रता आणत जातो. सो दॅट होल प्रोसेस इज द काइंड ऑफ आपलं लर्निंग होतंय त्या केसमध्ये. एक एक पॅटर्न तयार होतो आपल्या ब्रेनमध्ये. आणि सिमिलर पद्धतीने आपण डीप लर्निंगमध्ये पॅटर्न्स तयार करतो. तर फॉर एक्झाम्पल आता हे खालून वरती आहे. ओके. ते खाली आपण त्या मुलीची इमेज दिली आहे. मग तो पहिल्या लेयरला जातो. पहिल्या लेयरमध्ये तो प्रत्येक पॉइंटचा एक न्यूरॉनला न्यूरॉन तयार होतो. मग तो न्यूरॉन दुसऱ्या लेयरला जातो. मग तिसरा लेयर, चौथा लेयर आणि आपला 5वा लेयर फायनल आउटपुट आहे. आणि राइट साइडला जे दिसतंय आपल्याला दिसतंय, की प्रत्येक लेयरमध्ये त्याला काय डेटा रिप्रेझेंट होतोय. सो पहिल्या लेयरमध्ये तो इनपुट आला. तो इनपुट आपण पिक्सेलमध्ये कन्व्हर्ट केला. रेड कोणता आहे, ग्रीन कोणता आहे, ब्लू कोणता आहे. कारण कलरवरून पण डेटाचा अर्थ येतोय. आपण ह्युमन्स वी कॅन प्रोसेस लॉट ऑफ कलर्स. तर कॉम्प्युटर कॅन ऑल्सो प्रोसेस लॉट ऑफ कलर्स. तर आपण त्याला आधी कलरचे कोड्स दिलेत सगळे आणि प्रत्येक पिक्सेलला एक न्यूरॉन असाइन झालेला आहे. मग आपण सेकंड लेयरमध्ये येतो. मग सेकंड लेयरमध्ये तो आता त्या इमेजचे काहीतरी फीचर्स शोधतो. मग तो एजेस शोधतोय. मग पुढच्या लेयरमध्ये तो त्याचे डोळे, नाक, कान त्याला एक 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 रिप्रेझेंटेशन झालंय आपलं ह्युमन फेसचं. ते ते त्याने स्वतः तयार केलंय. ओके. हे आपण मॅन्युअली नाही लिहिलंय. आपण फक्त मॅन्युअली त्याला अ, हे लॉजिक दिलंय जे 4-5 लेयर्स दिसतायत, ते लेयर्स आपण कोडिंग थ्रू डिफाइन केलेत, की एवढे लेयर्स आहेत आणि एवढे न्यूरॉन्स आहेत. आणि आणि आपण मग डेटा एक-एक टाकत जातो आणि मग आपण डायरेक्ट 1000 डेटाची फाईल अपलोड केली, की मग तो प्रत्येक फाईलला घेतो आणि फुल प्रोसेस कंटिन्यू रिपिटेशन लूपमध्ये लावतो तो. आणि मग थोड्या वेळाने जेव्हा त्याचं लॉजिक कंप्लीट होईल, तेव्हा मग तुम्ही त्याला नवीन इमेज द्या, तो डायरेक्ट आपल्या फायनल इमेज देईल, की हा चेहरा कोणाचा आहे किंवा त्याला जे आपण काही टास्क दिलं असेल ते. बट इसेन्शियली हे म्हणे डीप लर्निंग असं झालंय, की लोकांना वाटतं इन अ वे, की तुम्ही टर्मिनेटर लेफ्ट साइडला जी इमेज दिसते त्या टर्मिनेटर मधला तो अर्नोल्ड श्वार्झनेगरचा फोटो आहे. सो पीपल थिंक की मी डीप लर्निंग करतोय म्हणजे मी काहीतरी खूप हे करतोय इन द सेन्स ऑफ हिरो लाइक. बट ऍक्च्युअली आपण फक्त स्टॅक्स एकावर एक टाकतोय. इट्स अ फेमस मीम, म्हणजे हा मीम एक फेमस झाला होता. सो दॅट्स वाय आय ऍडेड. तुम्ही जर डीप लर्निंगचे काही कोड्स लिहिले असतील किंवा जस्ट बघितले असतील, यू विल अंडरस्टँड की बाहेरून दिसायला फॅन्सी दिसतं, बट इट इज नॉट रॉकेट सायन्स ॲज सच इन अ वे. ठीक आहे. सो दिस इज अ जनरल आर्किटेक्चर ऑफ सॉरी डीप लर्निंग नेटवर्क. डीप लर्निंग आपण न्यूरल नेटवर्क पण म्हणतो, बिकॉज एंटायर डीप लर्निंग इज फोकस्ड ऑन न्यूरल नेटवर्क. आणि न्यूरल नेटवर्क म्हणजे नेटवर्क ऑफ न्यूरॉन्स. आणि इथे आपल्याला 4 न्यूरॉन दिसत आहेत. ठीक आहे. हे 4 न्यूरॉन झाले आणि एक लेयर झाला तो 4 न्यूरॉनचा. आणि इथे मल्टिपल लेयर्स पण राहू शकतात. जेवढे जास्त लेयर्स तेवढा तो रिफाईन होत जाईल. बट देन देयर इज ऑल्सो लिमिट. आणि एक्स्ट्रा झाले तर मग ते इट इट कॅन म्हणजे इट कॅन इट डझंट मीन की जास्त लेयर्स आहेत म्हणजे परफेक्ट तो जास्त चांगलाच आहे. एका पॉइंट नंतर तो परत उलट रिझल्ट्स द्यायला सुरुवात करू शकतो. सो वी हॅव टू फाइंड द ऑप्टिमाइज्ड नेटवर्क, की जे नेटवर्क सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने डेटाला रिप्रेझेंट करू शकतात. दॅट नेटवर्क वी हॅव टू फाइंड आउट इन द प्रोसेस ऑफ डीप लर्निंग. सो फॉर एक्झाम्पल आता इथे आपण बघतोय की आपल्याकडे न्यूरल नेटवर्क्स आहेत आणि याला आपण फुल्ली कनेक्टेड लेयर म्हणतो.
तर लेट्स नॉट गेट मच टेक्निकल, पण आता लेयर 1, लेयर 2 वगैरे असे मल्टिपल लेयर्स आहेत सपोज. तर प्रोसेस काय होते आणि आपलं इनपुट आहे x1, x2 पासून xn पर्यंत. आता इनपुट काय असू शकतो? सपोज इमेज आहे आणि इमेज तुम्ही समजा की 100 बाय 100 ची इमेज आहे, म्हणजे 100 पिक्सेल्स बाय 100 पिक्सेल्स. 10,000 पिक्सेल्स झाले. तर 10,000 इनपुट झाले आपले x1 पासून xn पर्यंत 10,000 झाले. 1 2 3 4 5 असे. आणि मग या इनपुटला आपण प्रत्येक प्रत्येक इनपुट आपण लेयर मधल्या प्रत्येक न्यूरॉनला मल्टिप्लाय करतो. एक मल्टिप्लिकेशन आणि मग दुसऱ्याची पण मल्टिप्लिकेशन होते प्रत्येकाबरोबर. आणि मग आपण ऍड करून त्याला व्हॅल्यू टाकतो. मग तो पहिला ब्ल्यू जो आहे लेयर 1 मधला, तो पहिला ब्ल्यू फायनल होतो. मग दुसरा ब्ल्यू फायनल होतो आणि मग खालचा ब्ल्यू येतो. मग त्याच्यानंतर आपण लेयर 2 मध्ये जातो आणि असं आपण एल पर्यंत पोहोचतो. आणि नंतर आपल्याला आउटपुट मिळतं. मग आउटपुट नंतर आपण परत बॅकवर्ड येतो. आणि हे पुढे जाऊन मागे जाणं, पुढे जाऊन मागे येणं, असं प्रोसेस कंटिन्यू होत राहते एका सर्टन लिमिट पर्यंत. तर सिंपल जर मॅथमॅटिक्स बघायचं असेल, सपोज 2 इनपुट आहेत ना, इथे आपण आपण 2च इनपुट आहे, 1 आणि -1 आणि 2 आपल्याकडे न्यूरॉन्स आहेत. तर आता हे जे 1 आणि -2 लिहिलेले आहेत आणि खालचा 1 आणि -1 म्हणजे ज्या रेषांवरचे जे नंबर्स आहेत, पहिल्या 1 पासून निघणारे 1 आणि -1 निघतायत आणि खालच्या -1 पासून निघणारा -2 आणि 1 निघतोय. बरोबर? ते जे जो 4 नंबर्स आहेत की जे लाईन्सवर रिलेटेड आहेत. हे 4ला आपण वेट म्हणतो, वेट. अँड दॅट वेट इज द फायनल फायनल जे लॉजिक आहे ना, ते लॉजिक इज दिस वेट. हे जे 1 -2 -1 1 ह्या ज्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत, या व्हॅल्यूज शोधणं हे खरं काम आहे आपल्या डीप लर्निंग मध्ये. याला वेट म्हणतो आपण आणि हे वेट्स आपले वाढत राहतील जेवढे आपले इनपुट आहेत त्या पद्धतीने. तर आता इथे सिंपल मॅथमॅटिक्स आहे, याच्यावरून फायनल एक आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळतात, 4 आणि -2. आणि आता याला आपण एका फंक्शन मध्ये टाकतो. आता इथे सिग्मॉइड फंक्शन म्हणून वापरलंय. यू इग्नोर इट, इट डझंट मॅटर. पण आपण 4 आणि -2 ला फायनली कन्वर्ट करतो एका फंक्शन मध्ये आणि त्याचं उत्तर आलं की 0.98 आणि 0.1. आणि मग इथून आपण सांगू शकतो की 0.98 म्हणजे 1 आणि 012 म्हणजे 0. सो वरचा वाला जो आहे तो ऍक्टिव्हेट करायचा आहे. मग तो वरचा वाला आउटपुट म्हणून झाला. आणि ही प्रोसेस प्रत्येक न्यूरॉनला कनेक्ट, ही प्रोसेस रिपीट होते आणि प्रत्येक लेअर मध्ये रिपीट होत जाते पुढच्या. सो इट्स सिम्पल मॅथ्स. आणि हे मॅथ्स जर आपण पुढे पुढे म्हणजे आता मल्टिपल लेअर्स जात. इथे आपण पहिल्यांदा फर्स्ट लेअर पाहिला, सेकंड लेअर मध्ये सेम गोष्टी होतील, मग थर्ड लेअर मध्ये होतील. आणि ही प्रोसेस करत 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 आपल्याला फायनली हे सगळे मॅट्रिक्स मिळतात, वन वगैरे वगैरे, जे दांड्यांवर आपण लिहिलेले नंबर्स आहेत. दॅट इज द रिअल कोड आउट. आणि फायनल आउटपुट जे आलंय 0.62 0.83, ते आपण रिप्रेझेंट म्हणजे ते आपण इन्फर करणार, म्हणजे त्याच्यावरून आपण फायनली शोधणार की काय उत्तर येतं. 0.83, 0.83 म्हणजे 1, तर 1 म्हणजे हो, 0.62 म्हणजे नाही. किंवा डिपेंडिंग ऑन प्रोबॅबिलिटी ॲज वन, डिपेंडिंग ऑन द यूज केस त्याचा अर्थ बदलत जाईल. बट दॅट्स द फायनल आउट बेसिकली. आता सो इमेजला आपण बोललो, आता ही 16 बाय 16 ची एक्झाम्पल आहे. ठीक आहे, 16 बाय 16 जर आपल्याकडे पिक्सेल्स असतील तर 256 न्यूरॉन्स होतात. सो 256 इनपुट झाले. आणि मग 256 इनपुट झाले तर 256 न्यूरॉन्स येतील पुढच्या लेअरमध्ये. आणि वाढवू पण शकतो ऑफकोर्स, पण सिम्प्लिसिटी सिंपल नेटवर्क जर आपण म्हटलं तर जेवढे इनपुट आहेत तेवढाच न्यूरॉन झाले एका लेअरमध्ये. आणि मग तो लेअर मग मल्टिपल स्टॅक करत जायचा आणि ही पुढे 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 जात फायनली आपल्या आउटपुट मिळतं. मग जिथे आता आता इथे जे राईट साइड सेकंड लास्ट रो जी दिसते, 0.1 0.7 0.2, दॅट इज द प्रोबॅबिलिटी की वन वन असायची प्रोबॅबिलिटी 0.1 आहे, 2 नंबर असायची प्रोबॅबिलिटी 0.7 आहे आणि 9 असायची प्रोबॅबिलिटी 0.2 आहे. मधले घेतले नाही. मग आपण सांगणार की ठीक आहे, ज्याला सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी आहे ते उत्तर आहे. तर 0.7 प्रोबॅबिलिटी 2 नंबरला आहे, तर आउटपुट इज 2. तर मग डावीकडची इमेज जी आहे ती 2 ची आहे, तर उत्तर आपल्याला 2 मिळालंय. सो दिस इज द रफ आर्किटेक्चर ऑफ डीप लर्निंग. आणि सगळं डीप लर्निंग जे आपण बघतो, चॅट जीपीटी वगैरे वगैरे, हे सगळं याच्यावरच बेस्ड आहे. दिस इज द ओनली कोर लॉजिक ऑफ दॅट एंटायर थिंग. इट्स अ इट माइट सीम व्हेरी कॉम्प्लेक्स, GPT-4चं आर्किटेक्चर, अँड इट इज कॉम्प्लेक्स. पण त्याला जर सिम्प्लिफाय करून जर आपण आणलं तर दिस इज द बेअर मिनिमम फाउंडेशनल स्ट्रक्चर.
याच स्ट्रक्चरला त्यांनी खूप मोठ्या लेवलला नेलं. खूप न्यूरॉन टाकले, बिलियन्स, ट्रिलियन्स न्यूरॉन्स टाकले आणि बऱ्याच थोड्याफार गोष्टी टाकल्या, डेटा क्लिनिंग वगैरे, वगैरे आणि फायनली त्यांना जे आउटपुट मिळालं दॅट इज ChatGPT. So if we understand this very well, then we can, be very good at deep learning. And this is the very uh, skeleton of deep learning. आणि मग ही जी प्रोसेस आपण बघतोय ऍडिशन मध्ये ही रफली अशी होते म्हणजे खालचं अगेन सिग्मॉइड सोडून द्या तुम्ही राईट साईडची इमेज पण सोडून द्या लेफ्टला आपण म्हटलं x0 x1 तर त्याचे वेट्स आहेत W0 वगैरे मग प्रत्येक इनपुट डेटा पासून एक वेट निघतो आता वेटची सगळ्यांची मल्टिप्लिकेशन होते W0 x0 मल्टिप्लिकेशन W1 x1 मल्टिप्लिकेशन WM xm मल्टिप्लिकेशन मग यांची ऍडिशन होते बायस ऍड होतो आणि बायस ऍड होऊन एक फंक्शन लावतो आणि त्या फंक्शनचं आउटपुट जे राहील ते म्हणजे त्या न्यूरॉनची व्हॅल्यू पुढचा जो एक न्यूरॉन लागलेला आहे त्याची एक व्हॅल्यू आणि असे सपोज आपले आता इथे एम आहे तर असे एम राहतील आपल्याकडे तर मग ते जास्त वाढतील म्हणजे आता ग्रीन जर अजून एक असतं इथे याच्या खाली तर W0 2 आले असते म्हणजे पहिल्या न्यूरॉन साठी W0 एक असता आणि खालच्या ग्रीन साठी दुसरा W0 असता सो दॅट इज हाऊ गोज ऑन सो वाय डीप बिकॉज ठीक आहे आता ब्रेनला डीप आर्किटेक्चर आहे म्हणून एक डीप त्यांनी शब्द वापरलाय आणि कॉग्निटिव्ह प्रोसेस आपल्या ज्या आहेत कॉग्निटिव्ह म्हणजे विचारशक्ती करून कन्क्लुजनला पोहोचणं दॅट प्रोसेस इज ऑल्सो डीप सो दे नेम्ड इट ॲज डीप लर्निंग आणि इथे पण आपल्या खाली रिप्रेझेंटेशन दिसत आहेत थोडेसे डेटाचे की सपोज वाघाची इमेज आहे तर ते तिसऱ्या इमेज मध्ये आपल्याला जरा जास्त कलर वाईज रिप्रेझेंटेशन मिळतंय ठीक आहे अगेन दिस इज अनदर एक्झाम्पल इथे कुत्र्याचे पार्ट दिसतात आपल्याला खाली तिसऱ्या सगळ्यात शेवटच्या शेवटून दुसऱ्या लेअर मध्ये आपल्याला जरा 3 उदाहरणं मिळत आहेत त्याचे त्याच्या आधीच्या लेअर मध्ये वेगवेगळे ऑर्गन्स स्प्लिट झालेले आहेत तर होतं काय की जसं ह्युमन ब्रेनच्या आतमध्ये आपल्या न्यूरॉन्स मध्ये एक काइंड ऑफ चित्र क्लिअर होत जातं तसं याचं चित्र क्लिअर होत जात आहे इन अ वे आणि फायनल झालेल्याला आपण मग फायनल लेयर म्हणतो. जो आपल्याला आउटपुट देईल दॅट इज अवर फायनल लेयर किंवा आउटपुट लेयर. आणि मधले सगळे लेयर्स जे आहेत ते हिडन लेयर आहेत. आता नॉर्मली आपण ॲज अ ह्युमन्स विचार करतो तेव्हा एकदम फास्ट प्रोसेस होते. त्याच्यामुळे आपण ग्रास्प नाही करू शकत, की मेंदूमध्ये एक्झॅक्टली कसा तो विचार आला. पुढचा विचार कसा आला, हा विचार आपण करतच नाही आणि कारण बिकॉज आपण त्या विचारावर लगेच ॲक्ट करून घेतो. आणि त्या विचाराला आपण विचारत नाही, की हा विचार कसा आला. आणि जर आपण खूप खोलात जर मेंदूवर बघितलं आणि ते जर म्हणे त्याच्यासाठी जरा शांतता पाहिजे इन जनरल. पण जर आपण स्वतः जरा गोष्टी अशा बघितल्या स्वतःच्या मेंदूकडे, की आपला मेंदू कसं काम करतोय, तर अजून क्लिअरली इंट्युटिव्हली अंडरस्टँडिंग येईल. आणि याच्या अगेन्स्ट जर डीप लर्निंग आपण समजून घेतलं, तर आपल्याला हे हे समजायला पण मदत येईल, की आपला मेंदू कसा काम करतो. सो इट इट इज वर्किंग बोथ वेज इन अ वे. आता हेच डीप लर्निंग जर आपण याच्यावर लावलं म्हणजे कॅमेरामध्ये रस्त्यावर वगैरे तर इट कॅन डिटेक्ट की कार आहे, बिल्डिंग आहे, बाल्कनी आहे, रोड आहे वगैरे, वगैरे. आणि हेच वापरून मग पुढे सेल्फ ड्रायव्हिंग कार्स वगैरे ज्या आता मार्केटमध्ये येत आहेत. इंडियामध्ये नाही आहेत, पण US आणि युरोपमध्ये ऑलरेडी आल्यात. अमेरिकेमध्ये टेस्ला आणि Googleची वेमो या कार्स ऑलरेडी रस्त्यांवर जात आहेत, की ज्याच्या आतमध्ये ड्रायव्हर नाहीये. म्हणजे लिटरली ड्रायव्हर सीटवर कोणी नसतं. तशा कार्स ऑलरेडी आलेल्या आहेत. सो इन जनरल मशीन लर्निंग अमाउंट ऑफ डेटा जसं आपण वाढवू, तर मशीन लर्निंग मध्ये एका पॉइंट नंतर परफॉर्मन्स नाही वाढणार. पण डीप लर्निंग हॅज पॉसिबिलिटी की जिथे जसा अमाउंट ऑफ डेटा वाढेल, तसं आपला परफॉर्मन्स वाढेल डीप लर्निंगचा. तर मग डीप लर्निंग मध्ये मल्टिपल सब टाइप्स आहेत. फॉर एक्झाम्पल कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क की जे मोस्टली इमेजेसला वापरलं जातं. मग LSTM आणि RNN हे टेक्स्टसाठी वापरले जातात. LSTM म्हणजे लॉंग शॉर्ट टर्म मेमरी. लॉंग शॉर्ट टर्म मेमरी. RNN म्हणजे रिकरंट न्यूरल नेटवर्क. मग ट्रान्सफॉर्मर मॉडेल आले आणि ट्रान्सफॉर्मर मॉडेल 2018 मध्ये Googleने लॉन्च केलेले. अँड दिस ट्रान्सफॉर्मर मॉडेल इज व्हॉट रिअली चेंज द होल वर्ल्ड. म्हणजे जे ChatGPTचं जे आर्किटेक्चर आहे ते हे ट्रान्सफॉर्मर मॉडेल्सवर बिल्ड बिल्ड झालंय.
आणि ट्रान्सफॉर्मर मॉडेलमध्ये त्यांनी अजून एक नवीन गोष्ट टाकली ती म्हणजे मेमरी. सो जे त्याच्या आधीचे मॉडेल्स होते त्याला मेमरी नव्हती. जेव्हा मेमरी टाकली तेव्हा मग आपल्या शब्दांचा अर्थ त्याला लागायला लागला. की कारण जेव्हा आपण लिहितोय आणि बोलतोय जसं आपण ChatGPT वापरतो. इट बिकम्स इम्पोर्टंट दॅट कॉम्प्युटर अंडरस्टँड्स व्हॉट यू आर सेइंग, राइट? आणि कॉम्प्युटरला जर अंडरस्टँड करून घ्यायचं असेल, तर तुम्ही मागच्या लाईनमध्ये काय लिहिलंय ते पण त्याला कळायला पाहिजे, की तुम्ही आधी काय लिहिलंय याच्या आधी, सो दॅट त्याला एक पूर्ण अर्थ लागेल. तर मग ते मागे काय लिहिलंय ते जी आहे मेमरीची सिस्टम ती त्यांनी तयार केली. दॅट बिकम्स ट्रान्सफॉर्मर मॉडेल. आणि GAN इज अनदर मॉडेल त्याच्यामधून इट्स इट्स अन इंटरेस्टिंग मॉडेल. हे इमेज आणि व्हिडिओसाठी वापरलं जातं. याच्यामध्ये काय होतं, की एआय स्वतःच एक इमेज बनवतं आणि म्हणजे हा स्वतः 2 पार्ट करतो स्वतःचे. एक डिस्क्रिमिनेटर आणि एक क्रिएटर. क्रिएटर शब्द नाही, एक वेगळा शब्द आहे त्याला. सो 2 मॉडेल्स तयार करतो. एक मॉडेल तयार करतो इमेज आणि दुसरं मॉडेल सांगतो, की ही खरी आहे की खोटी आहे. आणि जर दुसरं मॉडेल म्हटलं की खोटी आहे, तर पहिलं मॉडेल जाते, फीडबॅक जातो आणि पहिलं मॉडेल परत नवीन इमेज बनवतो आणि मग परत तो दुसऱ्याला सांगतो. सो ते 2 मॉडेल एकमेकांशी खेळत राहतात. पहिलं मॉडेल तयार करतो, दुसरं मॉडेल त्याला इव्हॅल्युएट करतो आणि मग तो परत पहिल्याला सांगतो. मग पहिला परत करतो, दुसऱ्याकडे जातो. तर मग दोघं एकमेकांशी खेळून त्याला एवढं चांगलं बनवतात, की इट बिकम्स द बेस्ट इन अ वे. रिइन्फोर्समेंट लर्निंगमध्ये पण काइंड ऑफ या गोष्टी अशा वापरू शकतो. गॅनचं जे लॉजिक आहे ते, की स्वतः कॉम्प्युटर स्वतःच स्वतःशी खेळेल आणि स्वतःच सांगेल, की ही मूव्ह चांगली होती की नव्हती. दॅट वे. ओके. सो हे झालं मशीन लर्निंग, डीप लर्निंग, राइट? नाऊ वी कम टू जनरेटिव्ह एआय. आणि दिस इज अ न्यू फील्ड ऑफ एआय. जनरेटिव्ह म्हणजे काय, की समथिंग दॅट जनरेट्स. आणि काय जनरेट करू शकतो? तर टेक्स्ट जनरेशन पॉसिबल आहे. इमेज जनरेशन होऊ शकते. आवाज करता येऊ शकतो. गाणे करता येऊ शकतात. व्हिडिओज, इव्हन प्रोटीन स्ट्रक्चर्स, किंवा नवीन व्हॅक्सिन्स. जी जी Googleची कंपनी आहे डीप माइंड, ज्यांनी चेसमध्ये आणि गोमध्ये हरवलेलं वर्ल्ड चॅम्पियनला, ती कंपनी मेडिकलवर खूप फोकस करते. तर त्या कंपनीने ॲक्चुअली त्यांचे मॉडेल्स आणलेत, की जे नवीन पद्धतीचे प्रोटीन्स तयार करतात. आणि जी गोष्ट सायंटिस्टला शोधायला वर्षानुवर्ष लागून जायचे, ते त्या गोष्टी आता दिवसांमध्ये होत आहेत, दिवसे आणि महिन्यांमध्ये. आणि ट्रायल्स वगैरे पण आपण आता एआय वापरून ट्रायल करू शकतोय. पण आधी ॲक्चुअली केमिस्ट्री लॅबमध्ये त्यांना वेगळे एक्सपेरिमेंट्स करून किंवा मॉडेल्स करून ते मॉडेल्स ट्राय करावे लागायचे. आता कॉम्प्युटर स्वतःच तुम्हाला शॉर्ट लिस्टेड मॉडेल्स देतोय. सो तुमचा एक्सपेरिमेंट करायचा वेळ बराच वाचून जातो, की ज्यांचं स्ट्रक्चर चुकीचं आहे, त्या घ्यायच्याच नाहीयेत. जे शॉर्टलिस्ट करून दिल्यात त्याच करायच्यात. तर आधी जर 100 ट्राय 100 100 आपल्याकडे ऑप्शन्स असतील, तर कॉम्प्युटरने आपल्याला आता 10च करायला मदत केली आहे. मग 100 वरचे एक्सपेरिमेंट्स करण्यात अजून वेळ जाईल. त्याच्यापेक्षा 10 जे मिळतायत त्याच्यावरच आपण एक्सपेरिमेंट करणार. सो दॅट वे इट हॅज रिअली हेल्प्ड सायंटिस्ट, स्पेशली इन द मेडिकल फील्ड. मग इव्हन 3D मॉडेल्स, गेम खेळताना वगैरे आपल्याला जे मॉडेल्स लागतात गेमचे, हे म्हणू आपण, लेट्स से ह्युमन मॉडेल आहे गेम खेळताना पबजी सारखं, किंवा सिटी आहे, एक लेट्स से एक एन्व्हायरमेंट बनवायचं आहे आपल्याला गेमसाठीचं, बॅकग्राऊंड आहे, सिटी आहे, जंगल आहे, बिल्डिंग्स आहेत वगैरे वगैरे. तर या मॉडेल्स आधी आपण सॉफ्टवेअरमध्ये बनवायचो, 3D मॅक्स, माया, किंवा ब्लेंडर. आता आपण ऑलरेडी फक्त प्रॉम्प्ट लिहून हे मॉडेल्स तयार करू शकतो. सो दिस ऑल थिंग इज जनरेटिव्ह एआय. आणि ChatGPT इज द फर्स्ट एक्झाम्पल, की ज्याच्याने ऍक्च्युली या गोष्टींना सगळ्यांना पुढे नेलं. तर नेक्स्ट विल जस्ट मूव्ह टू डेमो रिअल क्विक. अच्छा, 12:08 झाले. सो वी हॅव टू क्लोज इन, लेट्स से 10-15 minutes. आय विल गो टू, लेट्स से, meanwhile I'll show you different types of Grok. So I have access to multiple different AI, and these are paid systems. So I'll just give you a few demos आणि नंतर later on we can go in detail later on, in the sense एखाद्या वेगळ्या सेशन मध्ये, की I'll share a video. ओके, ऑलरेडी इकडे मी.
राइट. सो चॅट जीपीटी आपण वापरलंच आहे, बट आय कॅन शो यू फ्यू ऑफ माय प्रॉम्प्ट्स फॉर एक्झाम्पल. Let's create some one thing. Okay, so give me a short story on adventure of a boy lost in jungle. Suppose. ठीक आहे, त्याने आपल्याला पूर्ण स्टोरी दिली. आता इथे बॅकग्राऊंडला एक्झॅक्टली होतं काय, की हे जे शब्द आहेत, हे शब्द नंबर्समध्ये कन्वर्ट होतात. ठीक आहे, आपल्याला आता आउटपुटमध्ये इंटरेस्ट नाहीये, पण हे शब्द नंबर्समध्ये कन्वर्ट होतात. आणि म्हणजे गिव्हला सपोज 10 नंबर असेल, 10, 2, 1, 52 काहीतरी नंबर तयार होतो. आणि कम्प्युटर, आपण जी सिस्टम आहे ती कम्प्युटर ती सांगते की हा नंबरचा सिक्वेन्स आहे, मला आता पुढचा नंबर दे. आणि मग कम्प्युटर तुला म्हणजे कम्प्युटर म्हणजे चॅट जीपीटी एक नवीन नंबर घेऊन येतो आणि तो नंबरला कन्वर्ट करतो शब्दामध्ये. आणि मग तो शब्द राहील आपला टायटल. ठीक आहे. मग त्याने पहिल्यांदा टायटल आणला. मग तो परत पूर्ण इन्फॉर्मेशन कम्प्युटरला देतो. तो एवढी इथून पण देईल आणि टायटल पण देईल. आणि मग तो परत त्या सिस्टमला जाईल आणि सिस्टमला म्हणेल की माझा इनपुट डेटा एवढा आहे. गिव्ह मी अ शॉर्ट स्टोरी ऑन एडव्हेंचर आणि टायटल. इथपर्यंत माझा शब्द आहे. आता मला पुढचा शब्द लिहून दे. मग तो परत जातो. तो शब्द घेतो. मग त्याला 4-5 शब्द मिळतात. 5 पैकी तो एक शब्दाला उचलतो. ते येतं लॉस्ट. मग इन, मग मग जंगल. सो लिटरली तो शब्द प्रेडिक्ट करतोय. आणि मग एक-एक शब्द तो शोधून प्रत्येक वेळी तो शब्द येतो आणि त्या शब्दाने फायनली आपल्याला पूर्ण असं उत्तर मिळतं. सो आपण जेवढं चांगलं त्याला इनपुट देऊ आणि जेवढं मोठं इनपुट देऊ, तेवढं तो व्यवस्थित उत्तरं देईल. ठीक आहे. आता आपण त्याला थोडक्यात दिलंय म्हणून त्याने आपल्याला डायरेक्ट एक रँडमली स्टोरी दिली आहे. बट वी कॅन बी व्हेरी प्रिसाइज आणि मग तो त्याच्याने नवीन शब्द देईल. सो सो ChatGPT डज नॉट अंडरस्टँड एक्झॅक्टली द मीनिंग. ठीक आहे. आपण काय बोलतोय त्याचा त्याला अर्थ नाही कळत, पण त्याला पॅटर्न कळतो आणि तो आपल्याला पॅटर्न देतो. आणि पॅटर्न देताना तो पॅटर्न असा देतो, की जो इम्पोर्टंट शब्दांवरचा पॅटर्न आहे. सो फॉर एक्झाम्पल या लाईनमध्ये ॲडव्हेंचर, बॉय, लॉस्ट इन जंगल हे इम्पोर्टंट शब्द राहतात आणि स्टोरी. गिव्ह हा थोडा कमी इम्पॉर्टंट झाला. मी हा कमी इम्पॉर्टंट झाला. कमी झाला. शॉर्ट थोडा इम्पॉर्टंट आहे. स्टोरी इम्पॉर्टंट आहे. ऑन कमी आहे. असं त्याला इम्पॉर्टन्स देतो आणि त्या इम्पॉर्टन्स प्रमाणे तो आपल्याला एक पॅटर्न देतो आणि मग तो पॅटर्न शोधतो आणि पॅटर्न प्रमाणे आपल्याला एक-एक नवीन वाक्य पूर्ण करून देतो. ठीक आहे. आता आपल्याला सपोज याला इमेजमध्ये कन्व्हर्ट करायचंय, राइट? सो व्हॉट विल डू? आय सो हे तर एक झालं, की जिकडे आपल्याला हे मिळालं. आता याला आपण मराठीत ट्रान्सलेट करू शकतो. सो फॉर एक्झाम्पल ट्रान्सलेट इन मराठी. Then I can stop. Then I can also ask की explain machine learning like I am 5. म्हणजे मी 5 वर्षांचा आहे अशा शब्दांमध्ये मला मशीन लर्निंग एक्सप्लेन कर. मग तो इमॅजिन यू हॅव अ टॉय बॉक्स विथ अ बंच ऑफ डिफरंट टॉयज वगैरे वगैरे. त्याने थोडक्यात म्हणजे एक बोली भाषेमध्ये त्याने आपल्याला आता इन्फॉर्मेशन दिली. मग त्याला म्हणू शकतो की क्यू इन मराठी. कल्पना कर तुझ्याकडे खेळण्याची एक पेटी आहे, त्यात वेगळी खेळणी आहेत वगैरे वगैरे. तर सो जसं आपण बोलू तसं तो आपल्याला उत्तर देत राहील, राईट? आणि आणि याचे ॲप्लिकेशन्स खूप होतात. सो फॉर एक्झाम्पल आता आम्ही ब्लॉकचेनवर कॉन्ट्रॅक्ट लिहितोय. कंप्लीट कोड त्याने दिलाय मला, राईट? आणि हा कोड इज रिअली अप टू द मार्क. आणि हा कोड देतानाच त्याला इन्स्ट्रक्शन्स पण दिलेल्या आहेत एक्झॅक्टली, की त्याला आता सांगितलंय की चेक फॉर प्रोडक्शन रेडी कोड. म्हणजे इथपर्यंत तर मी माझा रिएक्टचा कोड दिलाच आहे त्याला. आणि रिएक्टचा कोड दिल्यानंतर त्याला म्हटले की चेक फॉर प्रोडक्शन रेडी कोड, फाइंड लूप होल्स, लोडिंग टू व्हेरीफाय बटन वन्स क्लिक्ड. हे हे थोड्या ज्या काही गोष्टी लागतात त्या लिहिल्या. आणि मग त्याच्याप्रमाणे त्याने मला इम्प्रुव्हमेंट दिली की बटन लोडिंग स्टेट. मग त्याने लॉक इनपुट आणि मग त्याने फायनल आउटपुट दिलं. आणि दिस इज सो गुड बिकॉज इट्स अ ChatGPT 4o मॉडेल विच इज रिअली द बेस्ट. त्याने असा कोड दिलाय की जो मी डायरेक्ट वापरू शकतो. आणि मी समजूनही घेऊ शकतो. ऑफकोर्स जेव्हा आपण एआय वापरतोय, वी शुड अल्सो अंडरस्टँड व्हॉट इट इज सेइंग अँड व्हाय इट इज सेइंग सो. सो जेव्हा मी हा कोड कॉपी करतो, तेव्हा मी बघून घेतो की कुठे काय चेंजेस केलेले आहेत. आणि मी हे पण वाचतो. सो आय अंडरस्टँड की एक्झॅक्टली त्याने का केलंय त्या गोष्टी.
जर आपण हे केलं तर मग एआय वापरून आपण ऍक्च्युअल मध्ये शिकतोय. जर मी एकदम न बघता हा कोड कॉपी पेस्ट केला तर माझं लर्निंग नाही होणार. भले काम होऊन जाईल. बट आय वोंट लर्न एनिथिंग न्यू ॲज सच. सो इट्स इम्पॉर्टंट की आपण जेव्हा एआय शी बोलतोय, वी शुड रीड. विदाउट रीडिंग इट्स नॉट पॉसिबल टू लर्न. तर ठीक आहे. सो मला आता पुढची गोष्ट दाखवायची तुम्हाला. सो हे आता आपण जनरेटिव्ह एआयने करतोच आहे. आता हे मिळालंय आणि आपल्याला याची इमेज करायची आहे. सो आय आय गो टू ग्रॉक, हा ट्विटरचा एआय आहे. जनरेट अन इमेज ऑन, आणि मग आता इथे त्याला मी प्रॉम्प्ट डायरेक्ट हा कॉपी पेस्ट केला. आता तो आपल्याला अशा पद्धतीने एक इमेज देईल. अँड देर आर डेडिकेटेड टूल्स ॲज वेल. सो मी आता या वेबसाईटवर गेलो, व्हिडिओग्राम नावाच्या. आता ग्रॉक तर मला प्रॉपरच देतोय, बट मध्ये जरी मी टाकलं, आता इथे त्याने प्रॉपर इमेज दिली की रिमोट विलेज, मिस्टेरियस जंगल, क्युरियस बॉय नेम कवी. आता हे सेम आपण एक दोन एआय मध्ये टाकू. ठीक आहे, व्हिडिओग्राम मध्ये, आणि इथे क्युरियस बॉय इंट्रोड्युसिंग 2.0. ठीक आहे, एवढं क्युरियस बॉय नाव टाकायची गरज नाही इथे. ठीक आहे, जनरेट. There are many options in ideogram, but that is not the goal of this talk. But I will tell you at the end की तुम्ही शिकायला तुम्ही कसं शिकू शकाल. बट मीनवाईल आपली इमेज तयार होते का? हां, वेटिंग 3 सेकंड, सॉरी. इथे आपली इमेज तयार होते. आणि हे सेम मी जीपीटीला पण सांगतो, क्रिएट अन इमेज ऑन, आणि इथे देतोय. सो 3 वेगळ्या ठिकाणाहून आपण इमेज घेतोय. ठीक आहे, आता याने 4 इमेजेस दिल्यात आपल्याला. आता इथे त्याने मुलाची इमेज नाही घेतली, सो आपल्याला प्रॉम्प्ट चेंज करावं लागेल. पण त्याने इथे दिली आहे त्याने. पण मिस्टेरियस जंगल वगैरे शब्द वापरलेत आपण. त्याने आता मिस्टेरियसला आपण अजून डिफाईन करू शकतो. सो दॅट बिकम्स देन प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. आणि हां, दिस इज मच बेटर. याने स्टाईल पण थोडीशी कार्टूनिश ॲनिमेटेड स्टाईल घेतलेली आहे ChatGPT वाल्यांनी. सो दिस इज गुड. आता मला याच्याच मध्ये सपोज म्हणायचं आहे की डोनाल्ड ट्रम्पचं टाकायचं आहे जंगलमध्ये. सो आय विल गो टू ग्रॉक, बिकॉज ग्रॉक सोडून दुसरे कोणतेच आपल्याला याची इमेज देणार नाही, डोनाल्ड ट्रम्पची. सो आय विल जस्ट कॉपी पेस्ट दिस. मिसेल लिव्ड क्युरियस बॉय लिव्ड डोनाल्ड ट्रम्प असं लिहून बघू आपण, जस्ट फॉर फन. आणि वाय आय एम शोईंग पर्टिक्युलरली दिस बिकॉज ग्रॉक हे सेन्सर्ड नाहीये. त्याच्यामुळे त्याने आपल्याला इमेज दिली, पण कोणाला दुसऱ्यांना जर आपण म्हटलं डोनाल्ड ट्रम्पची इमेज द्या, तर कोणीच देणार नाही. बट त्याने दिली आहे, गिव्ह अन इमेज ऑफ डिस्टंट शॉट. ठीक आहे, सो इमेजची आपण खेळू शकतो. नॉट पार्ट ऑफ दिस सेशन, बट ओके. सो डिस्टन्स शॉट मध्ये त्याने आता विसरून गेला तो की ट्रम्पला घ्यायचंय. सो आय हॅव टू राईट इट प्रॉपरली. मग सपोज आता ऑडिओ तयार करायचा आहे आपल्याला. सो देन वी गो टू 11 लॅब्स. आणि 11 लॅब्स मध्ये आय विल जस्ट पेस्ट दिस स्टोरीचा पहिला हे वाक्य, किंवा मी मराठी मधलं घेतो. एका दूरवरच्या गावात ज्याच्या जवळ गंधर्व कवी नावाचा एक उत्सुक मुलगा राहत होता. ठीक आहे, सो हे घेऊ आपण. आता 11 लॅब्स इज नॉट रिअली व्हेरी गुड फॉर मराठी और हिंदी, बट विल ट्राय नंदलेस. ठीक आहे, इथे गेलो मी. इथे लेट्स ट्राय हिंदी. आणि हिंदीमध्ये आपण एखादा आवाज सिलेक्ट करू. लेट्स गो टू जेसिका, आणि मी प्ले करतो. एका दूरवरच्या गावात, ज्याच्या जवळ घनदाट आणि गूढ जंगल होते, कवी नावाचा एक उत्सुक मुलगा राहत होता. त्याला नेहमी आजोबांनी सांगितलेल्या जंगलाच्या गोष्टींनी भुरळ पाडली होती. तेथे दडलेले खजिने, प्राचीन अवशेष, ठीक आहे. अतय दासीस. ठीक आहे, एवढंच आहे. राईट. सो आणि हेच जर इंग्लिश मध्ये केलं तर इट विल गिव्ह अस रिअली रिअली गुड व्हॉइस. आणि मराठी हिंदीसाठी देर आर अदर टूल्स. बट द पॉइंट इज की हे जे आउटपुट तयार होतंय, दॅट आउटपुट इज बिकॉज ऑफ जनरेटिव्ह एआय. अँड जनरेटिव्ह In a एआय इज remote बेस्ड village ऑन. nestled near a dense, mysterious jungle lived a curious boy named Kavi. सो व्हॉइस एवढा व्यवस्थित येतो हा, की आपल्याला सांगता येणार नाही ह्युमनचा आहे की एआय ने बनवलेला आहे.
And the whole system of this is built on the generative AI, which is transformer architecture, which is deep learning. So if we understand deep learning, we are really म्हणे हे सगळ्या सिस्टम्स कशा काम करतात बिहाइंड द सीन्स हे आपल्याला लक्षात येईल. अं, ठीक आहे, वी कॅन म्हणजे इथे इथे जस्ट फोकस ऑन दिस की सपोज आपलं वाक्य डॉली इज अ लँग्वेज मॉडेल, तर इथे आपण शब्द त्याला नंबर्स मध्ये कन्वर्ट करतो 35 5098 वगैरे, आणि हे नंबर्स मग इनपुट होतात सिस्टमला, आणि मग सिस्टम आपल्याला आउटपुट देतं. दॅट इज हाऊ इट वर्क. सो हा डेटा नंबर जातो, हा एका प्री ट्रेन मॉडेलला जातो, प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर मॉडेल. सो जीपीटीचा लॉंग फॉर्म आहे जनरल प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. सो दिस इज अ जीपीटी आर्किटेक्चर. आणि मग आउटपुट मध्ये त्याने 4.2 दिला, तर 4.2 म्हणजे लेट्स से ई, सॉरी, हा एक मॅट्रिक्स दिला त्याने, वेक्टर दिलाय. हा वेक्टर म्हणजे इज शब्द आहे. सो मग त्याने हा शब्द प्रेडिक्ट केला, मग तो पुढचा शब्द प्रेडिक्ट करेल, मग तो पुढचा प्रेडिक्ट करेल, असं होतं. आणि इमेजेस मध्ये तो पिक्सेल बाय पिक्सेल प्रेडिक्ट करतो. सो ऑल ऑफ दिस इज प्रेडिक्शन बेसिकली. बट द होल पॉइंट इज की किती चांगलं प्रेडिक्ट करताय, किती रेलिव्हंट प्रेडिक्ट करताय, दॅट इज द होल गेम. आणि दिस इज जस्ट टू गिव्ह यू अ स्केल, की जीपीटी 1 जेव्हा त्यांनी 18 मध्ये आणलं होतं, जीपीटी 19, जीपीटी 3 20 मध्ये, जीपीटी 1 त्यांनी 117 मिलियन पॅरामीटर्स वापरले होते. पॅरामीटर्स म्हणजे आतमधले छोटेसे व्हॅल्यूज, जसं W1 W2 आहेत ना, तशा पद्धतीचे पॅरामीटर्स असतात. तर जीपीटी 4 ला, आणि टोकन म्हणजे शब्द, जीपीटी 4 ला ट्रेन करताना 13 ट्रिलियन शब्द वापरले. 13 ट्रिलियन म्हणजे 13,000 अब्ज शब्द. 13,000 अब्ज शब्द म्हणजे करोडो बुक्स. आणि 111 बिलियन पॅरामीटर्स, ते छोटे छोटे पॅरामीटर्स जे आपण खेळतो, म्हणजे ज्याला आपल्याला ट्रेन करायचंय, दॅट दॅट इज अ पॅरामीटर. तर हे एवढ्या मोठ्या स्केल त्यांनी केलं होतं. त्याच्यासाठी हार्डवेअर कॉस्ट त्यांना $63 मिलियन लागले. 25,000 चिप्स लागल्या हाय क्वालिटीच्या, आणि 100 दिवस मशीन चालू ठेवावं लागलं. सो इमॅजिन तुम्ही प्रोग्राम रन केला, आणि तो प्रोग्राम 100 दिवस चालू राहिला. इट टेक्स लॉट ऑफ एनर्जी ॲज वेल. 25,000 या चिप्स तयार करणं म्हणजे 25,000 चिप्स 100 दिवस चालवणं म्हणजे पूर्ण एका छोट्या देशाचं एका वर्षाची जेवढी एनर्जी लागेल, वीज, तेवढी वीज फक्त GPT-4 ट्रेन करताना लागलेली. आणि आता एआय एवढ्या लेव्हलला जातंय, की अमेरिकेचं जेवढं विजेचं कन्झम्पशन आहे, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी त्यांना लागते आता. सो एनर्जीमध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट चालू, त्याचा नवीन लेव्हलला आता विचार चालू आहे, की आपण पूर्ण जगाची विजेची समस्या कशी सोडवायची. बिकॉज जर आपण विजेला सोडवलं नाही, सॉल्व्ह नाही केलं, तर ट्रेनिंग कठीण होत जाईल पुढच्या मॉडेल. ठीक आहे. सो देन लेट्स क्विकली गो थ्रू सम ॲप्लिकेशन्स. दिस इज दॅट गेम. 2017 मध्ये हा जो ली सिडोल नावाचा मुलगा आहे, दॅट इज ही वॉज द ग्रँड मास्टर, नंबर 1 प्लेयर. आणि लेफ्ट साइडला आपला अल्फागो, जे गुगलच्या डीप माइंड कंपनीचं आहे. आणि याच्याकडे 27 सेकंद उरलेत, त्याच्याकडे 8 मिनिटं उरलेत. आणि तो 5 मॅचेस होत्या, तो 3 की 4 हरला. अल्फागो जिंकली. अँड इट वॉज द फर्स्ट टाइम की जिकडे कम्प्युटरने वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं गो मध्ये. आणि असं चेसमध्ये पण झालंय. मग जीपीटी मध्ये व्हॉइस मोड, त्यांनी जीपीटी मध्ये लेटेस्ट नवीन अपडेट आली होती. OpenAI invited myself and my son आवाज Imran येतोय ना here याचा? to try out some of their new technology. And so हो येतोय. हा. सो दिस इज द न्यू डेमो, की जो त्यांनी जीपीटीने आपल्याला सगळ्यांना दिला नाहीये, पण तो आता हळूहळू लॉन्च करतायत. OpenAI invited myself and my son. OpenAI son and I love myself, and he's here in the room. Let's try. सॉरी. सो यामध्ये बेसिकली काय होतंय, OpenAI की invited हा मुलगा जो myself आहे and ना, हा my मॅथ son शिकतोय Imran here. चॅट जीपीटीशी बोलता बोलता. Of course, I'd be happy to help. Let's look at the problem together. Can you first identify which sides of the triangle are the opposite, adjacent, and hypotenuse relative to angle alpha? All right, so I'm pretty sure this is the angle alpha right here, right? Perfect. That's correct. Now, looking at the triangle, which side do you think is the hypotenuse? Really, Remember the hypotenuse? I'm not totally sure. I think it might be this one, but I really am not sure. This side AC. You're close. Actually, side AC is called the adjacent side to the angle alpha
The hypotenuse is the longest side of a right triangle and is directly opposite the right angle. Can you find which one is the hypotenuse? Oh, okay, I see. So I think the hypotenuse is this really long side from A to B. Would that be correct? Exactly. Well done. ओके. सो इथे काय होतंय की त्याची स्क्रीन शेअर झाली आहे चॅट जीपीटी बरोबर. जीपीटीला कळतंय की स्क्रीनवर काय आहे आणि तो तोंडी बोलतोय आणि तो ड्रॉ करतोय. आणि जीपीटी त्याला ॲज अ टीचर गाईड करतंय एक्झॅक्टली की काय कोणतं आहे वगैरे. बरोबर आहे की नाहीये. सो दिस इज ऑलरेडी हॅपनिंग टुडे. जे आपल्याकडे नाहीये ॲक्सेस, बट जो ओव्हर टाईम सगळ्यांनाच मिळेल. सो आणि GPT-4 आहे. GPT-5 इज कमिंग व्हेरी सून. सो देअर आर जे आतापर्यंत आपण एआय वापरतोय दॅट इज जस्ट नोवेअर. म्हणजे पुढचे जे एआय येतील दॅट विल बी इव्हन मोर ॲडव्हान्स्ड. देन देअर आर रोबोटिक्समध्ये काही ॲक्चुअली गोष्टी आहेत. सो दिस इज बोस्टन डायनामिक्स डॉग. ही जपानची आय थिंक जापनीज कंपनी आहे बोस्टन डायनामिक्स. आणि त्यांनी रोबोट तयार केलेला प्रॉपर रोबोट डॉग. आणि तो रोबोट डॉग नॉर्मल गोष्टी करू शकतो. दरवाजा उघडणं, गोष्टी सेपरेट करणं वगैरे, वगैरे. त्यानंतर सेल्फ ड्रायव्हिंग कार. दिस इज डेमो इन सॅन फ्रान्सिस्को. ठीक आहे. सो यू कॅन सी हिअर की आता ही टेस्लाची कार आहे, राईट? सो यू मस्ट हॅव हर्ड अबाउट टेस्ला, इलॉन मस्क. लिटरली हात पाय न उचलता कार पूर्णपणे चालते. सिग्नल आला, सिग्नल गाडी समोर थांबवेल, झेब्रा क्रॉसिंगला स्लो करेल. दिस इज स्टील ओल्ड डेमो. हा 4 वर्षापूर्वीचा डेमो असेल तरी पण व्हिडिओ. आणि आता लिटरली जर तुम्ही सुंदर पुचायचे पण जर ट्वीट्स बघाल ट्विटरवर, यू विल सी दॅट त्यांच्या गाडीचे फोटोज किंवा रस्त्याने जाताना गाड्या दिसतायत त्याचे लोक फोटोज वगैरे काढून टाकतायत. सो दिस विल टेक टाइम इन इंडिया, बट दिस इज ऑलरेडी हॅपनिंग इन द वर्ल्ड. आता हे करण्यासाठी त्यांनी तिथे 26-27 कॅमेरे लावलेत गाडीला. आणि दे गॉट लॉट ऑफ डेटा. मागच्या 10 वर्षांमध्ये त्यांनी खूप डेटा कलेक्ट केला. तो डेटाला प्रोसेस केलं, ट्रेन केलं. अँड देन इव्हेंच्युअली ते या लेव्हलपर्यंत पोहोचले. ठीक आहे. हा व्हिडिओ जो आहे हा फक्त एक प्रॉम्प्ट टाकून झालाय. सो एक प्रॉम्प्ट लिहिला होता की एक मुलगी गॉगल लावून जपानमध्ये चालते, पण जपान न्यूयॉर्क सारखं दिसतंय, खाली पाणी पडलंय आणि पाण्यात रिफ्लेक्शन दिसतंय, हातात पर्स आहे. अशा पद्धतीचा एक प्रॉम्प्ट टाकला आणि त्या प्रॉम्प्टने हा पूर्ण व्हिडिओ तयार झालाय. आणि हा व्हिडिओ बघून वाटणार नाही की हा एआयने तयार केलाय. कंप्लीट 60 सेकंदाचा व्हिडिओ आहे, फ्रेम बाय फ्रेम, फुल्ली क्रिएटेड बाय एआय. आणि त्यांनी जेव्हा हे लॉन्च केलं होतं तेव्हा हॉलिवूडवाल्यांचे धाबे दणाणले. त्यांनी स्ट्राईकवर गेले. ॲक्टर्सला वाटायला लागलं की आपले जॉब्स जातील. सो त्यांनी लॉन्च करणार होते, त्यांनी लॉन्च कॅन्सल केलं. आणि मग त्यांनी फक्त प्रायव्हेटली आता ॲक्सेस दिला. तर त्या हॉलिवूड वगैरे इंडस्ट्रीमध्ये ते आता हे वापरतायत. पण त्यांनी पब्लिकली ॲक्सेस नाही दिला या सॉफ्टवेअरचा, या सिस्टमचा. सोरा म्हणून नाव आहे या सिस्टमचं. आणि या लेव्हलचे एआय व्हिडिओज तयार करणारे येतील आणि ओपन सोर्स येतील अजून. बट राईट नाऊ व्हिडिओ मेकिंग इज कॉस्टली. सो बरेच सारे एआय टूल्स आहेत ते खूप ॲक्सेस नाही देत आपल्याला व्हिडिओचा. बट इट इज ग्रोईंग फील्ड. हा टेस्ला स्वतः जो एक बॉट तयार करतोय, ह्युमनॉइड बॉट, त्याचा डेमो आहे. सो बॉट्सच्या अँगलमध्ये, ह्युमनॉइड्समध्ये स्पेशली, तो दिवस दूर नाहीये की जिथे लिटरली आपले पर्सनल मेड म्हणा किंवा पर्सनल सर्व्हंट म्हणा किंवा पर्सनल असिस्टंट म्हणा, हे रोबोट्स असतील. सगळ्या कंपन्या, मोठ्या मोठ्या कंपन्या आणि चायनामध्ये स्पेशली खूप
साऱ्या कंपन्या आहेत की ज्या रोबोट्सवर काम करतात ह्युमनॉइड्सवर. तो बऱ्याच जसा फोन स्वस्त झाला ओव्हर टाईम, तसे रोबोट्स स्वस्त होतील आणि काही वर्षांमध्येच रोबोट्स घरोघरी यायला सुरुवात होईल. जशी प्राइस खाली जाईल तसे रोबोट्स घरी-घरी यायला सुरुवात होईल आणि लिटरली या सगळ्या कंपन्या ज्या आज मोबाईल विकतायत त्या उद्या रोबोट्स विकायला सुरुवात करतील किंवा त्याच्यासारख्या नवीन कंपन्या येतील. आत्ता या क्षणी चायनामध्ये ऑलरेडी 50 पेक्षा जास्त कंपन्या आहेत की ज्या रोबोट बनवतात आणि इनफॅक्ट परवा रोबोटचा चायनामध्ये 4 दिवसांपूर्वी रोबोटचा फॅशन शो झालेला. सो इमॅजिन फॅशन शो ऑफ अ रोबोट. सो वेल एका अँगलने मग या सगळ्यामध्ये आपण कुठे जातोय मनुष्य म्हणून. ठीक आहे. सो एका साइडला ब्रेन डेव्हलप होतोय जो ह्युमन पेक्षा जास्त स्मार्ट आणि जास्त डिटेल्ड आणि डीप राहणार आहे. त्याला आपण AGI म्हणतो, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. आणि तो ब्रेन आल्यावर आपल्याला लिटरली इन्व्हेन्शन करण्यासाठी विचार करायची गरज नाही पडणार. ठीक आहे. आपल्याला विचार करायची गरज नाही पडणार. आपण विचार करणार ऑफ कोर्स बिकॉज दॅट इज गिव्हन दॅट एबिलिटी इज गिव्हन टू अस. बट देन देयर इज अ सिस्टम नाउ व्हिच विल थिंक ऑन युअर बिहाफ and then we'll start using it for different types of jobs. So for example, even आता पण ते पॉसिबल आहे राईट की सपोज मला पूर्ण सिस्टम लिहायची आहे, कम्प्युटर कोड लिहायचा आहे सपोज किंवा मला मार्केटिंग प्लॅन बनवायचा आहे एका कंपनीचा. तर मी एआयला सांगून पूर्ण प्लॅन बनवू शकतो. मी त्याला म्हणेल की मला डिजिटल मार्केटिंगसाठी पूर्ण प्लॅन लिहून दे. इट विल गिव्ह मी अ प्लॅन. सो इट कॅन ऑलरेडी थिंक राइट नाऊ आणि इट कॅन गिव्ह अस रेडीमेड थॉट्स आणि मग ते थॉट्स बघून आपण फायनल चूज करणार की कोणतं चांगलं वाटतंय अँड देन वी सिलेक्ट. बट आत्ताचा ChatGPT लिमिटेड आहे. इमॅजिन व्हेन दॅट बिकम्स मच मोर पॉवरफुल दॅन ह्युमन, मच स्मार्टर दॅन ह्युमन, देन लिटरली ऑलमोस्ट ऑल ऑफ अवर डे टू डे लाईफचे जे विचार करायच्या गोष्टी आहेत, प्रोफेशनल एन्व्हायरमेंट मधल्या स्पेशली कामाशी रिलेटेड, दोज विल गो अवे. Second, the existing jobs, lot of existing jobs will go away because myself, मी माझी केस सांगतो. आय एम अ गुड प्रोग्रामर. आय लाईक टू प्रोग्राम अँड मी जेव्हा प्रोग्रामिंग लिहितो तेव्हा आय सिट फॉर लॉंग अवर्स. मी 8-8 तास एका ठिकाणी बसून कोड लिहितो जेव्हा जेव्हा आय डू प्रोग्रामिंग. मला जेवढा 1 आठवडा लागायचा कोड लिहायला, तो आता लिटरली अर्ध्या दिवसात होतो. इमॅजिन 1 आठवडा कुठे आणि अर्धा दिवस कुठे. आणि दॅट आय हॅव बीन डुईंग सिन्स लास्ट 1 इयर. आणि पुढचे जे आणि आत्ता मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी नवीन सिस्टम्स लॉन्च केल्या अजून दॅट विल मेक इट इव्हन फास्टर. इव्हन फास्टर. तर ऑफकोर्स खूप सारे जॉब्स जातील आणि नवीन जॉब्स येतील. पण नवीन जॉब्स जे येतील ते वेगळ्या डोमेनचे येतील आणि ते जास्त डीप एक्सपर्टीजचे येतील. सो जेव्हा फॉर एक्झाम्पल कम्प्युटर आला, राईट, कम्प्युटरच्या आधी मशीन्स आले. जेव्हा मशीन्स आले तेव्हा खूप साऱ्या लेबर लोकांचे जॉब गेले बिकॉज मशीन्सने फिजिकल एफर्ट्स जे करायला लागायचे ते जायला लागले. कंपन्यांमध्ये रोबोटिक सिस्टम्स लावायला सुरुवात केली आणि मशीन्समुळे बरंच काम सोपं झालं. तर जिथे 10,000 माणसांची गरज होती तिकडे 5,000 आले. मग जेव्हा कम्प्युटर आला तेव्हा नवीन जॉब आलेच की जिथे आपल्याला विचार करून गोष्टी कराव्या लागतात. राइट. सो कम्प्युटरवर जे काही जॉब्स आहेत आपले, मग भले ते अकाउंटिंग असो, प्रोग्रामिंग असो, ग्राफिक डिझायनिंग असो, आपण विचार करतो त्याच्यासाठी. डिजिटल आपण मन आणि बुद्धी वापरतो. आणि जेव्हा एखादी सिस्टम तयार होते, की जे तुमचं मन आणि बुद्धीलाच कॉपी करू शकतं, अशी सिस्टम आली तर आजच्या ज्या गोष्टी आहेत त्या नॅचरली जाणार आहेत. जसं मशीन्सने शरीराचं काम घेतले, तसं एआय बुद्धीचे काम घेणार आहे आणि घेतोच आहे ऑलरेडी. पण आत्ताच्या या पॉइंटला असं आहे, की ज्या व्यक्तीला एआय चांगलं यूज करता येतंय, दॅट पर्सन इज एबल टू डू 10 पीपल्स जॉब. त्याच्यामुळे एआय स्वतःहून या गोष्टी आता करत नाहीये, पण जो एआय वापरू शकतोय, तो या सगळ्या गोष्टी करू शकतो. अँड बिकॉज कंपनीज वॉन्ट टू बी मोर प्रॉफिटेबल, यांचा नेहमीच बघायचा दृष्टिकोन हा राहतो, की कमीत कमी लोकांमध्ये जास्तीत जास्त काम कसं होईल. दॅट इज इफिशियन्सी. कमी रिसोर्सेसमध्ये जास्त काम. तर दॅट इज वन अँगल.
And another angle is the humanoids that we are seeing. की humanoids आता असे तयार झालेत की जे लिटरली ह्युमन सारखे आहेत आणि इव्हेंच्युअली ते अजून ह्युमनाइज्ड होतील. त्याच्यामध्ये फ्लेश, स्किन, चेहरा अशा सगळ्या गोष्टी बदलतायत आणि बुद्धीमध्ये तर आपण त्याला जीपीटी इंटिग्रेट करतोय वगैरे, वगैरे. सो इंटेलिजंट रोबोट्स आर अल्सो अराउंड द कॉर्नर. Well, so what is my general advice to you in general is प्रोग्राम युअर फीड. म्हणजे आता आपला वेळ मोस्टली YouTube आणि Instagramवर जातो, राइट? दिवसातले आपण 10 तास फोन वापरतो आणि त्यातला बराच वेळ आपण YouTube आणि इनफॅक्ट जर Instagramवर आपण 5 मिनिटं गेलो तर 5 चे 50 केव्हा होतात कळतच नाही. सेम विथ YouTube. YouTube शॉर्ट्स जर बघायला सुरुवात केली तर कळतच नाही. अँड देयर इज अ प्रॉपर लॉजिक इन इट. आता या सगळ्या कंपन्यांचं गोलच हे आहे, की तुम्ही जास्तीत जास्त वेळ त्यांच्या सिस्टमवर स्पेंड करावा. बरोबर. त्यामुळे Instagram आणि YouTube या सगळ्यांनी कोड त्यांचा अल्गोरिदमच असा लिहिलाय, की एकदा आला, की याने थांबायलाच पाहिजे. याने सोडूनच नको जायला. कारण जर हा सोडून हा हा जर थांबला, तर मी याला जास्त ॲड दाखवू शकतो. आणि मी जर याला जास्त ॲड्स दाखवल्या, तर आपला रेव्हेन्यू जास्त वाढेल. आणि मी जर याला माझ्या ॲपमध्ये जास्त वेळ ठेवलं, तर हा दुसरीकडे कमी वेळ जाईल. And that's why all these companies have kept this in mind and built such a strong recommendation engine की त्यांना माहिती आहे तुम्हाला कोणता व्हिडिओ दाखवायचा आहे पुढचा. आणि जर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर अरिजित सिंगचं गाणं ऐकतायत YouTubeवर किंवा एखादा शॉर्ट बघताय असेच काहीतरी टाईमपास शॉर्ट आहे आणि तो हिंदीमधला शॉर्ट आहे सपोज किंवा मराठीमधला व्हिडिओ तर पुढचा व्हिडिओ जो तुम्हाला येईल तो मोस्टली मराठीच येईल. तो हिंदी किंवा इंग्लिश किंवा रशियन नाही येणार. राइट. सो हे जे रिकमेंडेशन आहे दॅट इज अल्सो मशीन लर्निंग. त्यांनी बेसिकली सगळा डेटा घेतला, की या युजरने कोणते व्हिडिओज किती वेळ बघितलेत, कोणत्या व्हिडिओला लाईक केलंय, कोणत्या व्हिडिओमध्ये कमेंट टाकली आहे, किती वेळ बघितलंय, कोणत्या टाइपचे व्हिडिओज बघितलेत, हा सगळा डेटा आहे. या सगळ्या डेटाला त्यांनी ट्रेन केलं मशीन लर्निंग वापरून आणि त्यांनी एक अल्गोरिदम तयार केला तुमच्यासाठी. आणि मग प्रत्येक पर्सनॅलिटीसाठी तो त्याचा अल्गोरिदम तो अप्लाय होतो. सो सपोज मी प्रोग्रामिंगचे व्हिडिओज बघत असेल, तर मला प्रोग्रामिंगशीच रिलेटेडचा व्हिडिओ तो पुढचा सजेस्ट करेल मोस्टली. कारण माझा पुरा जुन्या डेटावरून त्यांना एवढी इन्फॉर्मेशन मिळून गेली आहे, की त्यांना माहिती आहे, की मानसला काय आवडतं, याला काय दाखवायचंय. सो झालं काय, की आपण आधी प्रोग्राम केलं त्या फील्डला. म्हणजे जसं-जसं आपण बघायला सुरुवात केली, आपण त्यांना डेटा देत गेलो. आपण त्यांना फीडबॅक पण देत गेलो. आपण जेव्हा लाईक करतोय, तेव्हा आपण फीडबॅक देतोय त्याला, की "अरे, मला हे आवडलंय." सो आपण त्याला सांगत गेलो, की माझी पर्सनॅलिटी काय आहे. हे आपण आपल्या इंटरॅक्शनने सांगत गेलो. आणि जेव्हा त्याला कळायला लागलं, की आपली पर्सनॅलिटी काय आहे, तेव्हा तो आता आपल्या पर्सनॅलिटी अजून स्ट्राँग बनवण्यासाठी स्ट्राँग स्ट्राँग बनवतोय त्या गोष्टी दाखवून. बिकॉज इट नोज की आपल्याला काय आवडतं, तो आपल्याला आवडणाऱ्याच गोष्टी दाखवतो. आणि जेव्हा आपण आपल्या आवडणाऱ्या गोष्टी जास्त करत जातो, तेव्हा आपल्याला त्या अजून जास्त आवडत जातात. सो आपण आधी त्याला प्रोग्राम केलं आणि आता तो आपल्याला प्रोग्राम करतोय. सो माय एडवाइस टू यू इज दॅट यू यूज इट फॉर युअर बेनिफिट. तुम्ही तुमची फीड अशी बनवा, की नॅचरली तुम्हाला तुमच्या फीडमधून नवीन नॉलेज आणि नवीन तुमचे गोल्स ज्या पण डिरेक्शनमध्ये त्या गोल्सशी रिलेटेड असेल. सो सपोज तुम्हाला फिटनेसचा गोल असेल, तर तुम्ही फिटनेस रिलेटेड जास्त बघा सो दॅट नॅचरली तुम्हाला तसे व्हिडिओज मिळतील. तुम्हाला जर प्रोग्रामिंग शिकायचं तुम्ही प्रोग्रामिंगशी रिलेटेड व्हिडिओज बघा, त्याला लाईक करा, कमेंट करा, काही जास्त बघा थोडेसे. नॅचरली ती फीड प्रोग्राम होत जाईल. सो कॉन्शियसली गिव्ह इट टाईम इन शेपिंग युअर फीड. कारण जर तुम्ही तुमची फीड जर प्रोग्राम नाही केली, तर मग त्यांना जे दाखवायचंय तेच ते दाखवत राहतील. अँड वी विल फॉरएव्हर बी स्टक इन धिस लूप. आणि धिस इज अ व्हेरी डेडली लूप. यू इमॅजिन रोजचे जर 4 तास तुम्ही Instagramवर नॉनसेन्सिकल गोष्टी जर बघतायत, तर मंथली इट बिकम्स अल्मोस्ट 120 अवर्स, व्हिच इज अ लॉट ऑफ टाईम. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम ऑल अवर अदर ॲक्टिव्हिटीज इन द डे. सो दॅट्स वन. अदर एडवाइस इज की यू स्टे अप टू डेट. कारण आज असं झालंय, इफ यू आर नॉट अप टू डेट, यू आर नॉट अ ग्लोबल सिटिझन. आणि जेव्हा आपल्याकडे फोन आहे आणि जेव्हा आपल्याकडे इंटरनेट आहे, इट इज अवर ड्युटी टू बी रिअली अप टू डेट. जगामध्ये काय चालू आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. भले आपण आपली बॉडी, आपलं शरीर कुठे आहे, दॅट वॉज नॉट इन अवर कंट्रोल. राइट? वी टूक बर्थ इन व्हॉटएव्हर सिटी, व्हॉटएव्हर कंट्री, व्हेअरएव्हर इट हॅपन्ड इज अ नॅचरल ॲक्सिडेंट. कोणाचा जन्म कोणत्या पण देशात, कोणत्याही लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूडमध्ये होऊ शकतो. सो दॅट इज नॉट इन अवर कंट्रोल. बट व्हॉट इज इन अवर कंट्रोल इज how we use internet, how we use our phone, that is in our control. And the internet is a gateway for mind.
जरी आपली बॉडी आता या ठिकाणी असेल जिथे पण आहे, पण आपलं मन इंटरनेटवर आहे, राइट? आपलं मन इंटरनेटमध्ये कुठेतरी आता आहे एका ठिकाणी. मग ते भले YouTubeमध्ये असो किंवा Instagramमध्ये असो किंवा TikTokवर किंवा कुठेतरी असेल, जिथे असेल. सो दॅट वी कॅन चूज. वी कॅन चूज वेअर अवर माइंड कॅन बी. बट वी कॅनॉट चूज वेअर अवर बॉडी इज. राइट? आता आपलं मन जर इंटरनेटवर असेल आणि इंटरनेट इज द गेटवे फॉर द एंटायर ग्लोब. एक कॉमन लेयर आहे. फिजिकली आपल्याला इथून तिथे जायला वेळ लागतो, पण डिजिटली आपल्याला जगाशी कनेक्ट व्हायला वेळ नाही लागत. जेव्हा आपण Instagramवर आहेत, वी ऑलरेडी आर कनेक्टेड विथ द वर्ल्ड इन अ सेन्स. सो व्हेन वी हॅव धिस Ex- कपॅसिटी when we have this capacity to be globally connected, we should be a global citizen. आणि ग्लोबल सिटिझनशिप साठी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी नीड टू बी अप टू डेट. आणि बिकॉज ऑफ AI इट इज इवन मोर इम्पॉर्टंट. Because if we don't know which AI to use, how to use it better, हे जर आपल्याला माहित नसेल तर आपण मागे पडणार बाकीच्यांपेक्षा. So that is one advice that we have to Excuse me, accept. sir. हा, लेक्चर किती वेळपर्यंत कंडक्ट करणार आहात? just सांगू 5 शकता? minutes. ओके. यू कंटिन्यू सर. थँक्यू. Yes. So then the third advice is especially for the computer students that you do programming because it has become very easy now. खूप सारे ट्युटोरियल्स वगैरे अवेलेबल आहे, एक्सटेन्शन्स अवेलेबल आहे आणि AI पण आहे आता गाईड करायला. So do programming if you are into CS. If you are not, then that's okay. And my last advice is की make AI your buddy. म्हणजे लिटरली इट शुड बी युअर गो टू गो टू टूल एकदम. की गुगल आधी आपलं होम पेज असायचं, आता तुमचं होम पेज ChatGPT असायला पाहिजे. ट्राय टॉकिंग टू इट इन ऑन एनी टॉपिक. जेवढं तुम्ही त्याच्याशी बोलाल तेवढं तुम्हाला गोष्टी कळतील, तेवढं लक्षात येईल की AI कसं वर्क करतंय अँड दॅट विल हेल्प यू ॲज द सिस्टम प्रोग्रेसेस. ठीक आहे. सो दॅट्स माय सजेशन. वन, प्रोग्रामिंग युअर फीड सो दॅट इट वर्क्स फॉर यू. तुमच्या गोल्सच्या प्रमाणे तुम्ही तुमची फीड तयार करा. अप टू डेट राहा. अप टू डेट राहण्यासाठी अगेन फीड विल हेल्प यू. जर तुम्ही AIचे व्हिडिओज बघाल, ट्विटरवर थोड्याफार गोष्टी यूज करायला सुरुवात कराल, यू विल ऑटोमॅटिकली बिकम अप टू डेट. प्रोग्रामिंग करा जर प्रोग्रामिंगचे स्टुडंट्स असतील तर, बिकॉज इट हॅज बिकम व्हेरी इझी. आणि इट विल बी इवन इझियर. AI पण प्रोग्राम करणार आहे, सो कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हॅज बिकम मोर इम्पॉर्टंट दॅन द सिंटॅक्स. प्रोग्रामिंग करताना आपल्याला कोणतीच गोष्ट लक्षात ठेवायची नाहीये, आपल्याला फक्त समजून घ्यायच्या आहेत सगळ्या गोष्टी. मेमरी आपल्याला वापरायचीच नाहीये, ती ऑटोमॅटिकली बिल्ड होईल. अँड लास्ट इज मेक AI युअर बडी. सो यूज AI as much as possible in all senses. याचा तुम्ही फोटो काढू शकतात इफ यू आर इंटरेस्टेड इन टू सायफाय. और जर तुम्हाला म्हणजे इफ यू हॅव दॅट इन्क्लिनेशन किंवा तुम्हाला इंटरेस्ट नसेल पण, तर हे पिक्चर बघून जरा इंटरेस्ट येईल. सो दीज आर सम व्हेरी इम्पॉर्टंट सायफाय मूवीज दॅट एव्हरीबडी शुड वॉच. यू टेक अ फोटो ऑफ दिस स्क्रीन. हर म्हणून जी मूवी आली होती 2014 मध्ये, दॅट वॉज ऑस्कर विनिंग मूवी. आणि आता जे ChatGPTचा पण तो ऑडिओचा एक ऐकलेला की जिथे ती ChatGPT तोंडी बोलते, that is heavily inspired by that movie Her. आणि when you watch that movie you understand की तो जो हिरो होता तो तो म्हणजे एका he gets into relationship with an AI on phone with a voice, because that voice was understanding him वगैरे वगैरे. So these are really beautiful movies. Lastly, if you want to understand generative AI in depth, तुम्ही app.ai लिलावर जाऊ शकतात. आणि तुमच्या कॉलेजचा एक ग्रुप पण तयार केलेला आहे. सो यू कॅन यूज दिस कोड अँड जॉइन द ग्रुप. की या ग्रुपवर वी विल गिव्ह यू मोर लेट्स से ट्युटोरियल अँड गाईडन्स ऑन डिफरंट टूल्स जे आता आपण बघितले. आवाज तयार करून पाहिला आपण, आपण चित्र तयार करून बघितलं. सो याचा पूर्ण जे काही करिक्युलम आहे तो त्याचा पूर्ण ॲक्सेस आम्ही देतोय. अँड वी आर गिव्हिंग इट ॲट अ कॉम्प्लिमेंटरी ॲज वेल फॉर कॉलेजेस. सो बिकॉज कॉलेज बरोबर आपलं टायअप्स वगैरे सुरू आहे. इट्स कम्प्लिटली फ्री फॉर एव्हरीवन. तर तुम्ही या WhatsApp ग्रुपला याल तर तिथे पुढच्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातील. इट विल गो फॉर फ्यू डेज आणि WhatsAppवरच कोऑर्डिनेशन आहे. अधून-मधून Google Meet आपण इंडिपेंडेंटली शेड्यूल करू शकतो.
आणि सो दॅट इज फॉर एव्हरीवन दिस ग्रुप app.ailila.com. ज्यांना प्रोग्रामिंगमध्ये काहीतरी म्हणजे प्रोग्रामिंग शिकायचं आहे किंवा प्रोग्रामिंग करायचं आहे, वी आर कमिंग अप विथ अ CTO ट्रेनी क्लब. CTO म्हणजे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर. सो इथे मी काही प्रोग्रामिंगचे व्हिडिओज वगैरे शेअर करेल. वी हॅवंट स्टार्टेड इट, बट वी आर स्टार्टिंग इट फ्रॉम टुडे इटसेल्फ. सो या ग्रुपचा म्हणजे ग्रुपमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, यू जस्ट DM मी. तुम्ही हा AI लीलाचा ग्रुप जॉइन करा. And then later on, if you are interested into programming related, then you can drop me a message. So that's it from my side. इथे this QR code is for a playlist. ही मराठीमध्ये एक मी YouTubeवर प्लेलिस्ट केली आहे AI वरची. एक म्हणजे छोटे-छोटे व्हिडिओज आहेत 4-5 मिनिटाचे. एक व्हिडिओ मोठा आहे फक्त, बाकी सगळे छोटे आहेत. So this will clear a lot of concepts in generative AI. Um, So that's it from my side. Thank you, everyone, and all the best. On behalf of Dr. On behalf of Dr. Annasaheb G.D. Bendade, Mahila Mahavidyalay, Jalgaon, I am very much thankful to Mr. Manas Gajre for delivering knowledge enrichment talk on generative AI and spending his valuable time with us. I am also thankful to the Honorable President and all management members of Leba Education Union. I am also very much thankful to Professor Gauri Rane, principal of our college. And I am also thankful to IQAC Chairman and Research and Development Committee Chairman and Head of Department of Computer Science for collaboratively organizing this activity. Finally, I am very much thankful to my colleagues and dear students. Thanks to all on one, and I declare that this one-day seminar is over. Thank you so much, sir. हॅलो सर. आहेत सर. हा, आहेत yes. सर मॅडम. हे बघा. अं, हॅलो Yes. सर. गाजरे सर, एम आय ऑडिबल? हो. हो, yes. हो, बोलते. एक मिनिट. Hello. Yes, ma'am. मला आवाज येतोय. Okay, sir. Sir, first of all, thank you very much for delivering a very informative lecture. But I want to know that you said that you are going to provide the internship to some of the students. So, on which basis you are going to provide these internships? So mostly final year students आणि जर सेकंड इयरच्या यांना इंटरेस्ट असेल, वी कॅन गिव्ह ॲज वेल. Okay, इंटर्नशिप okay. मोस्टली जनरेटिव्ह AI वर आहे. आणि ज्यांना Oh, प्रोग्रामिंगही करायचं असेल, देन दॅट विल बिकम आफ्टर जनरेटिव्ह AI. 1 month okay, internship okay. is for generative AI students. That is there. I Acha, think acha. त्याच्यासाठी सुद्धा students have to just go to this website, this page. मी एक चॅटमध्येच पाठवतो. Okay, sir. Okay, sir. That scan code जो आहे तो केलाय आम्ही नोट डाऊन. हां. ठीक आहे. सो बाकी मग मी काय नाही. आता जे स्टुडंट्स इंटरेस्टेड विल सेंड अ फॉर्म आणि विल क्रिएट अनदर प्रॉपर ग्रुप ऑफ दोज इंटर्न्स. ओके, ओके, इथे सर. इथे मी इथे आता तर सगळेच जॉइन करू शकतात या ग्रुपवर. ओके, ठीक आहे सर. मी आता इंटरेस्ट विद्यार्थ्यांना विचारून घेते आणि जसं काही इंटरेस्टेड स्टुडंट असतील तर तेवढं तुम्हाला कम्युनिकेट करते. चालेल. येस. सो इट्स अ 1 ओके, मंथ ओके. आणि सेशन्स अल्टरनेट डेला किंवा वीकली 2 सेशन्स होतात. जनरल इंटरॅक्शन सगळं ओके. WhatsAppवर होतं आणि इन्फॉर्मेशन एकतर लाईव्ह सेशनमध्ये किंवा YouTubeवरून सॉरी आपल्या व्हिडिओजवरून दिली जाते आणि सगळ्या गोष्टी या साइटवर आहेत, जे मेन लर्निंग कंटेंट आहे, जो आम्ही त्यांना इंटरनली ॲक्सेस देतो पूर्ण सिस्टमचा. ओके, ओके. ठीक आहे. ठीक या आहे. या थँक या यू सर. थँक यू इंटर्नशिपमध्ये व्हेरी मच. मुलांना 25 टूल्स वगैरे शिकायला मिळतील. ओके. ठीक आहे सर. BCA फायनल इयरचे स्टुडंट्स जे असतील त्यांची मी इंटरेस्टेड स्टुडंटची लिस्ट वगैरे प्रिपेअर करते आणि त्यांना सांगते तो फॉर्म वगैरे भरायला. ठीक आहे. आणि मग वी विल बी इन टच विथ यू फॉर दॅट इंटर्नशिप प्रोग्राम. ठीक आहे. आणि मी मॅम ओके. MOUचा पण फॉर्मॅट पाठवतो. सो दॅट देन यू जस्ट हो, हॅव अ लुक. दॅट वी विल डू हो सर. सेपरेटली. शुअर सर.
शुअर सर, शुअर. ओके. सर इंटर्नशिप जर आपल्याला असतील द्यायच्या ना, तर आपण एमओयू आधी करून घेऊया आणि मग इंटर्नशिप म्हणजे हा, हरकत नाही, एमओयूच्या चालेल. अंडर ऍक्टिव्हिटी होईल म्हणजे वर्क्स. फर्स्ट द बिगिनिंग ऑफ फर्स्ट डे इटसेल्फ. आता फक्त हे चालेल. आजचं एक लेक्चर सपोज आधी होऊन गेलं. बरोबर. पण आपण तसं प्लॅन करूया की आधी एमओयू वर वर्कआउट करूया आणि मग इंटर्नशिपवर. हा, आणि हरकत मीन नाही. टाइम पर्यंत मी कलेक्ट करते स्टुडंट्सची लिस्ट. तरी सर 20-25 असं काही लिमिट आहे का जेवढ्या नाही, विद्यार्थी इंटरेस्टेड असतील? नाही, देर इज नो लिमिट. ओके, ओके. म्हणजे ठीक आहे सर. करू शकतात, 30-40 असतील, नो प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे, चालेल. ओके, ओके. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. येस, थँक्यू.